या 2023 साली जानेवारीला आपलं साधना संमेलन रामनाथीला झालं होतं. त्यावेळी बहुतेक आपण सर्व उपस्थित होतो. त्यानंतर पहिल्यांदाच असं बाहेर हे साधना संमेलन होते. कराडला मी घेतो सेवकांची मुलांचे, परंतु हे जे साधना संमेलन धर्मांसाठी आपल्या कराड केंद्र व त्याची उपकेंद्र याचे भक्त भाविकांच्यासाठी आज या ठिकाणी साधना संमेलन होत आहे. हा आजच्या साधना संमेलनाचा प्रमुख विषय आहे ओंकार साधना. आणि ओंकार जे आपण करतो तो सूर ताल लय अशी जी 12 अंग आहेत ओंकाराची, त्या 12 अंगांनी केलं पाहिजे. त्याशिवाय काया वाचा आणि मन हे एकरूप करून हे साधना केली पाहिजे. सर्वजण सांगतात एका आया वाचा मन एक करा. मग त्यासाठी काय केलं पाहिजे ते कोणी सांगत नाही. तर त्यासाठी काय होतं की आपली साधना जी आपण करतो ते सुरुवातीच्या काळात आपल्या मनात अनेक विचार येतात, निघून जातात. आता तुम्हाला माहिती आहे पावसाळा आहे. पावसाळ्यामध्ये काय होतं की पाऊस पडला की पाणी गढूळ होतं, माती मिसळते त्यामध्ये आणि पाणी वाहत जाताना हळूहळू ती माती कमी होऊन ते पाणी स्वच्छ होते. तसं ओंकार साधना करताना जरी मनात विषय आहे ते दाबून ठेवायचे नाही, लिहून द्यायचे आणि हळूहळू ते विचार जाऊन मग तुमचे साधना जे आहे ते परफेक्ट तुमची व्हायला लागते. आणि दुसरं काय आपलं ज्ञान जर व्यवस्थित केले तर 5 कोशांचा विकास होऊन 5 कोश एक झाल्यानंतर समाधान अवस्था प्राप्त होते आणि आपलं कार्यावरच्यामध्ये त्यासाठी ओंकार साधना नियमित करणे आवश्यक आहे. एक वेळ तुम्ही शशिकाका सांगतात एक वेळ जेवलं नाही तर चालेल, मग साधना चुकू नका. सकाळी नंतर संध्याकाळी करा, संध्याकाळी नंतर दुपारी करा. पण साधना दिवसातून एकदा केली पाहिजे. सकाळी केलेली साधना ही परफेक्ट असते. त्यावेळेला कसं होतं की आपलं शरीर शुद्ध झालेलं असतं, स्नान झालं असतं. त्यानंतर आसनापासून आपण साधना केल्यानंतर व्यवस्थित होते. तर हा प्रमुख विषय आजच्या आहे की साधना. आणि दुसरा एक विषय आहे की प्रतिमांचं महत्त्व काय आहे. प्रतिमा का आपण अनुष्ठान ठेवायचं काय ते त्याबद्दल एक आहे. आणि तिसरा विषय तो दुपारीच्या त्याच्यामध्ये किंवा ह्या की दादांचं कार्य काय. दादा विश्वव्यापी दादा झाल्यापासून तो विश्वरूप बनले आणि दादांचं कार्य ते विश्वकल्याण हे आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं हे दादांचं कार्य आहे. तर मला एक गोष्ट सांगायची निमित्ताने काल मी सांगितली तरी सुद्धा की 18 जूनला माझं 75 पूर्ण झाली वर्ष. त्यावेळेला निमित्तानं आमच्या मुलांनी जो कार्यक्रम केला त्याला आपण सर्वांना उपस्थित राहिला, सहभागी झाला त्या आनंदामध्ये. तर ह्या आणि मला प्रेम केलं. आत्तापर्यंत सर्वांनी मला भरपूर प्रेम दिलेलं आहे. तर त्याची उतराई मी होऊ शकत नाही किंवा ते मला शब्दात व्यक्त करता येत नाही काय प्रेम दिलं ते. तर असंच प्रेम अखंड राहू द्या. आणि ज्या प्रेमाने घेतात मी आता मुलाखतीला सुरू करायला सांगतो. हे डॉक्टर निलेश कोरडे आपले कोर्टा केंद्राचे प्रमुख बापू कोरडे होते, त्यांचे चिरंजीव होते. ज्यावेळी दादा शिवड्याला साधना संमेलन घ्यायचे त्यावेळी मी जायचो. तर त्यावेळी हा लहान चाल बापू माई आणि हा हे तिघजण यायचे. बापूंच्या बरोबर एक रोड असायचा, दादाबरोबर यायचे, बापूचे एक लोक घ्यायचे आणि बापूंच्या विषा मोठे विषयाच्या आकडे आता तसे विषय होते. त्यांच्या एक क्लासमेट चांगली होती बापू त्यावेळी, अजूनही होतीच. पण त्यांची मुली निर्माण झाली सेवानंतर मई पण गेला मागच्या जानेवारीमध्ये.
तर हे डॉक्टर आहेत ते MD आहेत आयुर्वेदिकमध्ये, जवळजवळ 20-25 वर्ष प्रॅक्टिस करतात. त्यांचं गोव्यामध्ये त्यांचं प्रॅक्टिस चालतं. त्याशिवाय ते कॉलेजवर लेक्चरर आहेत आणि वर्षातून किमान 2-3दा तरी लंडनला जाऊन तिथे लेक्चर देतात इथल्या कॉलेजमध्ये. आणि मागे त्याने आपल्याला शरीराची सगळी आकृती काढून काय आपल्या शरीरामध्ये बदल होऊ शकतात साधनेनं ते सगळं तिथंच गोव्यात सांगितलं होतं. तर आता हे ओंकार साधनेच्या बद्दल त्याचं महत्त्व त्याबद्दल आता ते विवेचन करतील. गुरुदाते मनामध्ये येते त्यांचं मी स्वागत करतो. हा सगळ्यांच्या ओंकार स्वरूप गणपती या गजाननाला वंदन करून दिव्य पुण्यकृती वंदनीय बाबा दादा आणि ज्या भूमीवरती आपण इथे आज संमेलन घेत आहोत तिथले सर्व ग्रामदेवता यांना वंदन करून आजच्या ओंकार साधना या विषयाला आपण सुरुवात करणार. ओंकार साधना ही विश्वातील सर्वश्रेष्ठ साधना आहे आणि त्या साधनेचा अभ्यास आपण वेगवेगळ्या पैलूंमधून उघडणार आहोत. पूर्ण ब्रह्मांडाला व्यापेल असा ओंकार आणि त्यातून वंदनीय दादांनी आपल्या सर्वांना विश्वशांतीसाठी आणि प्रत्येकाचं जीवन हे ईश्वरमय व्हावं आणि प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या विकासानंतर इतरांच्या विकासापर्यंत जाण्याचा जो टप्पा आहे तो कसा आहे या दृष्टीतून आपण या ओंकार साधनेकडे बघणार आहोत आणि त्याचे विविध पैलू आपण सगळेजण आज अभ्यास रूपाने ज्ञान रूपाने जाणून घेणार. सर्वप्रथम म्हणजे दादानी जी आम्हाला ओंकार साधना दिली ती हे सगळे जुने बघतो. सुरुवातीपासून नाही दिली ओंकार साधना. अनेक अशा गोष्टी आधी केल्या आणि साधना हे स्वरूप 1979 सालीपासून ओंकाराला सुरुवात केली. ज्यावेळी सेमिनार्स व्हायला लागले त्यावेळेपासून. पण त्याच्या अगोदर साधन म्हणून जे सांगितलं होतं ते म्हणजे कार्याशी माझी जोड 1979 पासून झाली आहे. त्यावेळी मी लहान होतो त्यावेळी बघत होतो की हे सगळे नवनाथ जप करत होते, नवनाथाचं पारायण करत होते आणि ती 9 नावं 108 वेळा म्हणायचे किंवा 1000 वेळा 108 वेळा. ओम से जारीनाथ है, ओम से कानिकनाथ है, ओम से गैरीनाथ है, ओम से भरतरीनाथ है, ओम से नागनाथ है, ओम से रेवणनाथ है, ओम से चक्रनाथ है, ओम श्री साईनाथाय नमः. हे 108. आणि बसायची पद्धत होती पद्मासन. आता मांडी घालून बसायचे, सगळे पद्मासन घालून बसायचे त्यावेळेला ज्यांना जमत होतं त्यावेळेला. हळूहळू करून म्हणजे खूप चेंजेस होत गेले त्या साधनेत. मग ओंकारच का सिलेक्ट केला जातात? आणि आता आपण अनेक मंत्र, अनेक स्तोत्र, अनेक अशी आहेत आपल्या शास्त्रात किंवा आपल्या कल्चरमध्ये. त्याच्यासाठी ओंकाराचीच निवड का केली? हा ओंकार आला कुठून? आणि अनेकदा आपण ऐकतो की स्त्रियांनी ओंकार नाही करायचा असं म्हणून अनेक शास्त्रांनी सांगितलेलं, किंवा आपलेच हिंदू धर्मात असं म्हणतात की स्त्रियांनी ओंकार नाही करायचा. मग मुळात ओंकार आलाच कुठे आणि का हा ओंकार? आता 2 गोष्टी आपण बघूया याच्यात. आपली उत्पत्ती, मानवाची उत्पत्ती आणि सृष्टीची उत्पत्ती.
असं एक आपण इमॅजिन करूया की काहीच नाही, आम्ही नाही आहोत, ही पृथ्वी नाही आहे, सृष्टी नाही आहे, काहीच नाही. अशी अवस्था होती त्यावेळी सगळं अव्यक्त स्वरूपामध्ये होतं, की काहीही नव्हतं. होतं काय की फक्त गुरुशक्ती एवढीच होती. आता गुरुशक्तीला काय तसंच बसायचं नव्हतं, तिला स्वतःची वाढ करून घ्यायची. तिला स्वतःची वाढ करणार तर काय पाहिजे, इट हॅज टू ग्रो, इट हॅज टू बिकम बिग, मोठं व्हायला पाहिजे. का? कारण ते पूर्ण सत्व आहे आणि सत्वाची वाढ या सृष्टी नियमाप्रमाणे कायम व्हायला पाहिजे. अशी एकाच ठिकाणी राहून गुरुशक्ती वाढणारी नव्हती. आता शक्ती म्हणजे काय, जे लोक इथे इंजिनियर्स आहेत, सायन्सवाले स्टुडंट्स आहेत कोणी, इट इज जस्ट अ फॉर्म ऑफ प्युअर एनर्जी, शुद्ध सात्विक शक्ती. आता सृष्टी उत्पत्तीचा क्रम जर आपण बघायला गेलो, अविनाश द फर्स्ट स्लाइड प्लीज. इंग्लिशमध्ये आहे, मला माफ करा, मला मराठी टायपिंग अजिबात जमत नाही आहे. आणि नंतर उत्पत्ती बघायला गेलो तर आपण मुळात मूलशक्ती, मूलशक्तीची जर वाढ व्हायला पाहिजे तर त्या मूलशक्तीचे दोन विभाग व्हायला पाहिजे. दोन विभाग म्हणजे कसे, एक स्त्री शक्ती आणि एक पुरुष शक्ती. ज्यावेळी या दोन शक्ती एकत्र येतात त्याच वेळेला शक्तीची वाढ व्हायला लागते. आता अव्यक्त स्वरूपामधली जी शक्ती आहे तिला जर व्यक्त व्हायला पाहिजे, ती जर आम्हाला दिसायला पाहिजे, तिची जर वाढ व्हायला पाहिजे तर कसं होतं, मोठी शक्ती, दोन शक्ती झाल्या त्याला आपण म्हणतो प्रकृती आणि पुरुष. प्रकृती आणि पुरुष या दोन्ही शक्तीचे गुणधर्म वेगळे आहेत. या दोन शक्ती ज्यावेळी एकत्र येणार तिथपासून सृष्टीची उत्पत्ती होणार. जसं मानवात स्त्री आणि पुरुष एकत्र आल्यावर दुसरा देह तयार होत नाही, आल्याशिवाय एकत्र दुसरा देह तयार होत नाही, त्याचीच उपमा तिथे आहे की जो वेळपर्यंत स्त्री शक्ती आणि पुरुष शक्ती एकत्र येत नाही तो वेळपर्यंत दुसरी शक्तीची उत्पत्ती किंवा शक्तीचा वाढ होत नाही. अव्यक्तानंतर स्वरूप आलं, एकत्र आले, शक्ती वाढली, पण वाढली कुठपर्यंत, मोठी झाली. आता ती एकच स्वरूपात होती मोठी आणि तिचं स्वरूप बदलायचं होतं. एका स्वरूपात असलेली शक्तीचं स्वरूप बदलायला पाहिजे तर रूप पण बदलायला पाहिजे. म्हटल्यावर मोठी 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 होत गेली. कुठपर्यंत मोठी होत गेली की त्याच्यानंतर आणि मोठं होणं शक्य नव्हतं, इथपर्यंत मोठी होत गेली. कुठपर्यंत की त्याच्यानंतर आणि मोठं होणं शक्य नाही. आता आणि मोठं होणं शक्य नाही म्हटल्यावर रूप बदलावं लागलं, आणि एक रूप बघावं लागलं त्याचं. अव्यक्त आणि महान ह्या दुसरी स्टेज आहे. आता हे समजवायला तुम्हाला मी फुग्याचं उदाहरण देतो. आपण सगळ्यांनी फुगे फुगवले, फुगा फुगवतो आणि एक वेळ असा येतो की त्याच्यात आणि थोडीशी हवा जास्त गेली, त्या इलॅस्टिसिटीच्या कॅपॅसिटीच्या बाहेर थोडीशी हवा जास्त गेली की तो फुगा फुटतो. फुगा फुटल्यानंतर काय होतं, फुग्याचा आकार तोच उरतो का? नाही उरत. त्याच्यात जी शक्ती भरलेली असते किंवा त्याच्यात जी हवा भरलेली असते ते तिथेच उरते का? नाही. शब्द येऊन म्हणजे त्याचा ठो करून आवाज येऊन त्याच्यानंतरच ती शक्ती सगळीकडे पसरते. राईट? एवढं समजल्यानंतर फुग्याचा आकार बदलला. आकार बदलला म्हणजे वेगळे वेगळे फुग्याचे तुकडे झाले, त्यांचा प्रत्येकाचा वैयक्तिक एक एक आकार झाला. त्या आकाराला काय झालं, तो प्रत्येक आकार म्हणायला लागला मी वेगळा आहे, मी वेगळा आहे, मी वेगळा आहे, मी वेगळा, असे करून अनेक आकार निर्माण झाले. म्हणजे काय झालं, वेगळ्या वेगळ्या गोष्टींचं अस्तित्व तिथे निर्माण झालं. म्हणजे काय झालं, अव्यक्त स्वरूपाची शक्ती होती ती मोठी झाली. ती मोठी झाल्यानंतर
त्याच्या त्या शक्ती स्वरूपातच अहम तत्व आलं. अहंकार, अहम आकार, माझा वेगळा आकार, हे सगळं निर्माण झाल्यानंतर काय झालं? त्याच्यातून निर्मिती झाली सगळ्या सृष्टीची. आणि सगळ्यात पहिली काय निर्माण झाली तर पंचमहाभूत तत्व. आता ही पंचमहाभूत तत्व म्हणजे काय आहे? आपण खूपदा ऐकतो ना हे शब्द, आपलं शरीर पंचमहाभूत तत्वाने बनलं. हे सगळं मी काय सांगतो, का सांगतोय, की ह्याची सुरुवात कशाने केली? मी डायरेक्टली ओंकारला का नाही? तर आपल्याला आधी माहिती असायला पाहिजे आपल्याकडे काय आहे, आपण कोण आहोत, आपलं शरीर म्हणजे काय, आपल्याकडे काय आहे, ह्याची आपल्याला थोडीशी माहिती असायला पाहिजे. म्हणून अहंकार, अहम आकार हा झाला आणि त्याच्यातून निर्मिती झाली सत्व, रज आणि तम, आणि मन झालं निर्माण, आणि त्याच्यातून निर्मिती झाली पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचतन्मात्रा आणि पंचमहाभूत. ह्या सगळ्याची निर्मिती त्याच्यातून झाली. आता मन हे जे आहे हे कंट्रोलर आहे सगळ्या गोष्टींचं. तर ते मन आपल्याकडे थोडंसं आहे, पण सृष्टीचं पण मन आहे. आणि हे जे 3 गुण आहेत तिथे सांगितले, सत्व, रज आणि तम. आपण नेहमी म्हणताना काय म्हणतो की रज आणि तम हे वाईट गुण आहेत, चांगले गुण नाही, सत्व एकच चांगले. पण हे असं नाही आहे, तीनही चांगलेच आहे. काय असायला पाहिजे? बॅलन्स असायला पाहिजे सगळ्या. तीनही गोष्टींचा बॅलन्स असल्याशिवाय पुढचा प्रोग्रेस होत नाही, पुढची उत्पत्ती निर्मिती होत नाही. सत्व आणि रजस हे दोघे एकत्र झाले. सत्व आणि रजस एकत्र झाले आणि त्याच्यातून निर्मिती झाली पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रियाची. आणि रज आणि तम एकत्र झाले, त्याच्यातून निर्मिती झाली पंचतन्मात्र आणि पंचमहाभूतांची. आपल्या आता 3 शब्द मी वापरले इथे, सत्व, रज आणि तम. सत्व चांगलं आहे, रज काय आहे? रज चांगलं नाही असं म्हणताय, पण तसं नाही. कुठलीही गोष्ट जर आपल्याला सुरुवात करायची आहे तर त्याला रजाचा भाव असल्याशिवाय सुरुवात होत नाही. उदाहरणार्थ तिथे सगळे विद्यार्थी, आपण सगळे अभ्यास केलेले आहोत ना, सगळेजण स्कूलमध्ये जाऊन सगळ्यांनी अभ्यास केलाय, सगळेजण शिकलेले. आपण जो अभ्यास करतो तो ग्रहण कसा होतो? तो सत्वामुळे आपल्या बुद्धीत तो ग्रहण. पण तेवढंच आपल्याकडे ती नॉलेज आहे, आपल्याकडे ते ज्ञान आहे, एवढं म्हणून चालतं का? नाही. ते ज्ञान पेपरात उतरवल्याशिवाय तुम्हाला गुण घालत नाही किंवा तुम्हाला मार्क्स मिळत नाही. राईट? आता ते ज्ञान जर पेपरात घालायचं असेल तर शरीराने बुद्धीला सांगायला पाहिजे की हे ज्ञान यांच्यात उतरवायला, ती सुरुवात जी करायला पाहिजे ज्ञानाला उतरवायची, इथून पेनाद्वारे पेपरमध्ये पर्यंत ते काम करतं रज. म्हणजे ऍक्टिव्हिटी सुरुवात झाली. ऍक्टिव्हिटीची सुरुवात झाल्यानंतर ती ऍक्टिव्हिटी, आता 5 प्रश्न आहेत तुम्हाला दिलेले शाळेत. 5 प्रश्न जर तुम्हाला सोडवायचे आहेत 3 तासामध्ये, तर कुठंतरी ते बंद व्हायला पाहिजे. पहिला प्रश्न सुरू केला, आपण कंटिन्युअसली एकच प्रश्न लिहित राहिलं, आहे ज्ञान त्याच्याबद्दल, पण असं होतं का की आपण कंटिन्युअसली एकच प्रश्न लिहितो? असं होत नाही. असं होत नाही का? तर तिथे तम येऊन थांबवतं, अरे बाबा 20 मिनिटं झाली, तुझी वेळ पूर्ण झाली, आता हा प्रश्न थांबवणे, दुसरा प्रश्न सुरू कर. मग तमाचा उपयोग आपल्याला तिथे होतो, म्हणजे तमाची ऍक्टिव्हिटी तिथे सुरू होते. 2 गोष्टी लक्षात ठेवा. एक रज जे आहे ही ऍक्टिव्हिटी सुरू करण्यासाठी असतं, आणि तम जे आहे ही ऍक्टिव्हिटी कंट्रोल करण्यासाठी असतं. तम जे आहे ही कुठलीही आपण कार्य करतो ती ऍक्टिव्हिटी कंट्रोल करण्यासाठी असते. आता माणसात त्याचं काय आहे, म्हणजे आपल्यात कशी आहे? आपण रात्रीचे झोपतो, आज सकाळी आपल्याला उठायचं होतं, काल रात्री आम्ही झोपलो. कोण 10 वाजता झोपलो, कोण 11 वाजता झोपलो, कोण 12 वाजता झोपलो, कोण 1 वाजता झोपलो. आपल्यात जर सत्वाचं प्राधान्य आहे तर आपण 10 वाजता झोपणार आणि किती वाजता उठायचं? मला 5 वाजता उठायचंय. न अलार्म करता आपण 5 वाजता उठणार. जर रजाचं प्रमाण जास्त आहे तर कसं होणार? 10 वाजता झोपले,
11 वाजता पुन्हा 12 वाजता पुन्हा 2 वाजले, अरे आता उठायचं, आता उठायचं. हे रजोगुण आपल्यामध्ये जास्ती आहे. आता तमोगुण जर जास्ती असतं तर काय केलं असतं? आपण अलार्म लावून झोपलो की 5 वाजता मला उठायचं. 5 वाजता उठायचं म्हटलं, 5 वाजता अलार्म वाजला. 5 वाजता जो अलार्म वाजला आपण तो बंद केला आणि पुन्हा झोपला. किती सोपं आहे. म्हणजे कुठलीही ऍक्टिव्हिटी करायला आपल्याला रजाचा आणि तमाचा ख्याल लागतो. उत्पत्तीबद्दल बघताना आपण सत्व आणि रज बरोबर आले की पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय निर्माण झाली त्याच्यात. आणि रज आणि तम एकत्र झाले पंचतन्मात्रा आणि पंचमहाभूत निर्माण. पण दृश्य स्वरूपात जे आहे आपलं सगळं ते पंचमहाभूत तत्वाने निर्माण झालं. आणि त्याचं सूक्ष्म स्वरूप जे आहे, सूक्ष्म स्वरूप जे आहे ते त्या पंचतन्मात्रा आहे. पंचतन्मात्रा म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध यांना पंचतन्मात्रा. पंचतन्मात्रा काय आहे की पंचमहाभूत तत्व आहे त्यांचं सगळ्यात सुसूक्ष्म तत्व. म्हणजे आपण पृथ्वी छोटी 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 करून किती छोटी करू शकतो की गंध ज्ञान त्याच्यातून प्रवाहित ते तो फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला ऑफ व्हॉट? फॉर्म्युला ऑफ व्हॉट? पंचमहाभूत तत्वासाठी कशाचा फॉर्म्युला आहे? पंचतन्मात्रा ही पंचमहाभूत तत्व काय पुढे होणार आहे याचा फॉर्म्युला आहे. एवढं लक्षात घ्यायला पाहिजे, नंतरच समजेल. कारण ह्याचा संबंध आपल्या पूर्ण देहाशी नंतर येणार आहे. म्हणून हे इथे आपण बघतो प्रकृती जी आहे ही सत्व, रज आणि तम ह्या गोष्टी ह्या बॅलन्स स्टेटमध्ये होत्या. बॅलन्स स्टेटमध्ये तिथे काहीही ऍक्टिव्हिटी नव्हती. मग ती ऍक्टिव्हिटी सुरू कोणी केली? रजाने हळूच सुरू केली ती ऍक्टिव्हिटी. रजाने हळूच सुरू केल्यानंतर नंतर वाढ सुरू व्हायला लागली. 11 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. आणि याचे मोठे जे भाग आहेत आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी. सुरुवात कशाने होते? आकाश. सर्वप्रथम काय निर्माण झालं? आकाश, त्याच्यानंतर वायू, त्याच्यानंतर तेज, त्याच्यानंतर जल, त्याच्यानंतर पृथ्वीचं. आता ही मूल प्रकृती. ज्यावेळी एव्होल्युशन सुरूच झालेलं नव्हतं, मूल प्रकृतीत काय आहे? ही अगदी प्री एव्होल्युशनरी फेज, म्हणजे ज्यावेळी काहीही सुरू नव्हतं, काहीही झालेलं नव्हतं. म्हणजे इनर्ट. इनर्ट म्हणजे ऍक्टिव्हिटी कसलीच नव्हती, फक्त शक्ती स्वरूपात होती. ह्या सगळ्या इक्विलिब्रियम मध्ये होत्या. त्यावेळी ऍक्टिव्हिटी कसलीच नाही. सत्व, रज, तम इक्विलिब्रियम. या दोन ज्यावेळी ऍक्टिव्हिटीज एक झाल्या, म्हणजे दोन एकमेकांना प्रकृती आणि पुरुष ज्यावेळी एकत्र आला त्यावेळी आत्मा आणि हा पुरुष निर्माण. महान म्हणजे मोठं व्हायची स्टेज. आता हे महान कधी होतं? हा चौथा पॉइंट तुम्ही बघा. इन प्रेझेन्स ऑफ इंटलेक्ट और कॉस्मिक विल. इंटलेक्ट म्हणजे बुद्धी. महान याची निर्मिती झाली कशाच्या प्रेझेन्समुळे? बुद्धी. आणि सृष्टीचाच नियम होता की मला वाढायचं. कॉस्मिक विल. अहंकार. ज्यावेळी माझा आकार वेगळा हे आपण जाणून घेतो त्याला अहंकार म्हणतात. महानची लास्ट स्टेज युनिकनेस म्हणजे महान होतं त्यावेळी शक्ती एकच स्वरूपात होती. अहंकार आला त्यावेळी शक्ती वेगळ्या 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 स्वरूपात निर्माण झाली. सत्व, रज आणि तम हे प्रकृती आणि पुरुषाची इक्विलिब्रियम स्टेज आहे.
हे दोन्ही एकत्र घेऊन त्याच्यातून पंचमहाभूत तत्व निर्माण झाले. आता प्रकृती आणि पुरुष या दोन्ही शक्ती ज्या आहेत त्याचे आपल्याला गुणधर्म थोडेसे माहिती असायला पाहिजेत, कारण त्याच्यावरच अवलंबून आहे आपला जेंडर, म्हणजे स्त्री की पुरुष हे याच्यावर अवलंबून आहे. हे दोन्ही आपण जाणून घ्यायला पाहिजे. ही स्त्री ही का स्त्री झाली आणि पुरुष हा का पुरुष आहे, या दोन गोष्टी, कारण पुढे त्याचा उपयोग आपल्याला जास्त होतो. पुरुष शक्ती जी असते ही इव्हॉल्व्ह होत नाही, अपरिणामी म्हटलंय तिला, अप्रसवधर्मिणी, म्हणजे त्याचा प्रसव धर्म नाही, त्याच्यातून मूल बाहेर येऊ शकत नाही. ही पुरुष शक्ती आहे, ही पुरुष शक्ती अप्रसवधर्मिणी. पण अत्यंत मोठी शक्ती आहे पुरुष शक्ती आहे, कारण अवेअरनेस त्याच्यात खूप आहे, ती जाणती आहे. यालाच आपण शुद्ध बुद्धी किंवा प्युअर कॉन्शियसनेस असं म्हणतो. स्त्री शक्ती जी आहे त्याच्यातून सगळी बदल जो होतो सृष्टी, सगळा संपूर्ण बदल जो होतो सृष्टी, ही परिणाम, कारण ती इव्हॉल्व्ह होत राहते कॉन्स्टंटली. पुरुष शक्ती कॉन्स्टंटली इव्हॉल्व्ह होत राहत नाही. स्त्री शक्ती जी आहे ती कॉन्स्टंटली इव्हॉल्व्ह होत राहते. तिला प्रसवधर्मिणी म्हटलं आहे. म्हणजे काय, की स्त्री शक्तीतूनच दुसऱ्या शक्तीला जन्म देता येतो. स्त्री शक्तीतूनच दुसऱ्या शक्तीला जन्म देता येतो आणि अशी ती फोम रूपात असते. दिस इज इनफ. इथे स्त्री शक्तीमध्ये सत्व रजतम जो वेळपर्यंत एकत्र येत नाही पुरुष आणि स्त्री शक्ती, तो वेळपर्यंत अत्यंत बॅलन्स स्टेटमध्ये असतं. तिच्यात जर एव्होल्युशन व्हायला पाहिजे, म्हणजे स्त्री शक्ती जर बदल व्हायला पाहिजे, तर तिला गरज आहे पुरुष शक्तीची. छोटे छोटे प्रश्न आहेत, लक्षात घ्या, कारण ह्याच्यावरच नंतरचं आपलं बाकी सगळं अवलंबून आहे. तर एवढं लक्षात घ्या, आता पुरुष शक्तीत बदल होऊ शकत नाही, स्त्री शक्तीचाच बदल होऊ शकतो. म्हणजे बदल जो काही निर्माण करायचा आहे सृष्टीमध्ये हे स्त्री शक्तीद्वारेच होतं. स्त्री शक्ती द्वारे ज्यावेळी बदल होतो, पण कधी बदल होतो, ज्यावेळी तिला पुरुष शक्ती मिळते. आता हे झाले आपले पंचमहाभूत तत्व, आकाश, वायू, तेज, आग आणि पृथ्वी. सूक्ष्म ते अगदी घन स्वरूप, सूक्ष्मापासून घन स्वरूपात आहे. हे आपण बघतो, हा सगळा आकाश आहे सफेद आहे. या आकाश तत्वातच बाकीच्या सगळी महाभूत बसलेली आहे. कशात बसलेली आहेत? आकाश तत्वामध्ये. आकाश तत्वात नंतरचं घनस्वरूप आहे वायू, वायूच्या नंतरचं घनस्वरूप आहे तेज, तेजाच्या नंतरचं घनस्वरूप आहे जल आणि त्याच्या नंतरचं पृथ्वी. आपल्याला हवा दिसते का? नाही दिसत, पण आपल्याला त्याचा स्पर्श जाणवतो ना. आता हा फॅन चालू आहे इथे म्हटल्यावर आपल्याला त्याचा स्पर्श जाणवतो, दिसत नाही. म्हणजे ती किती सूक्ष्म असायला पाहिजे की आपल्या डोळ्यांना ती हवा दिसत नाही. आता ॲटम्स आणि मॉलिक्युल्स तुम्ही सायन्सवाले स्टुडंट शिकलेले आहात, बाकीच्या नाही. अणू आणि अणुरेणू परमाणू जे आहेत इथे जे आहे हे एवढं मोठं असल्यामुळे इथे त्यांचं प्लेसमेंट असं खूप विरळ आहे. खूप विरळ म्हणजे एकापासून एक खूप दूर आहे. म्हणतात मध्ये जागा पोकळी भरपूर आहे. एकापासून एक दूर आहे म्हणतात मध्ये जागा पोकळी भरपूर आहे. आपल्याला ऑक्सिजनचा, नायट्रोजनचा, कार्बन डायऑक्साईडचा फॉर्म्युला माहिती आहे की O2, CO2, N हे सगळे फॉर्म्युला ज्यावेळी माहिती आहे म्हटल्यावर याचं स्वरूप आपल्याला थोडं तरी दिसतं की थोडा तरी स्पर्श याचा होतो, आपल्याला कळतं हे काय आहे. ह्याच्यापेक्षा घन हे आहे, त्याच्यापेक्षा घन हे आहे. म्हणजे आग पेटली की आपल्याला दिसते ना, वायू दिसत नाही, पण ज्यावेळी आपण मॅचेस पेटवतो किंवा आग किंवा निरंजन पेटवतो आग पेटलेली दिसते ना, म्हणजे त्याला स्वरूप आलं ना, म्हणजे तेजाला स्वरूप आहे ना, जे आपल्याला दिसतं, आपल्या डोळ्यांना दिसतं. राईट? त्याच्यातून जल, जलाचं अस्तित्व कसं आहे की आपल्याला स्पर्शही होतो, दिसतंय, आपण त्याचे
वेगळे वेगळे भाग करून स्टीममध्ये वॉटर वेपर, वॉटर आणि आईस या तीनही अवस्था त्याच्या आपण बघू शकतो. म्हणजे बाष्प, पाणी आणि त्याचं सॉलिडिफाईड म्हणजे घट्ट झालेलं घनस्वरूप, त्याला आईस. आपण टेम्परेचर कमी केला की त्याचं घनस्वरूप होतं. म्हणजे ह्याच्यात स्वरूपाचा बदल होणं शक्य आहे. आणि पृथ्वी म्हणजे या सगळ्या वस्तू ज्या आपल्याला दिसत आहेत आता, हा प्रोजेक्टर आहे, ही काठी आहे, ह्याच्यात घनस्वरूप एवढं आहे की एकमेकाला चिकटून त्याचे अणुरेणू आहे. ह्याच्यातून ह्याची निर्मिती, ह्याच्यातून ह्याची निर्मिती, ह्याच्यातून ह्याची निर्मिती आणि ह्याच्यातून ह्याची निर्मिती. ह्याच्यात हे पाचही गुण आहेत. पृथ्वी हे पाचही गुण आहेत. पण हे आकाश तत्व अतिशय शुद्ध आहे. फरक समजला? वायू आणि आकाश आहे. तेजात आकाश, वायू आणि तेज आहे. जलात आकाश, वायू, तेज आणि जल आहे. आणि पृथ्वी आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी आहे. आता अणुरेणू बघितले आपण तर याच्यात खूपच कमी आहे. त्याच्यात सगळ्यात जास्त म्हणजे कॉम्पॅक्टली प्लेस आहे. एकाला जोडून एक असा प्लेस. हे झालं त्यांचं दृश्य स्वरूप. पण बघायला आपल्याला काय गरज आहे की हे समजायला पाहिजे की हे सगळ्यात विभू आहे, सगळीकडे पसरलेलं आहे. अशी एकही जागा नाही जिथे आकाश तत्व पसरलेलं नाही आहे. आणि याचं कन्व्हर्जन जर आपण बघतो, तुम्ही म्हणणार हे कसं तुम्ही बोलताय की ह्याच्यातून वायू निर्माण झाला, वायूतून आग कशी निर्माण झाली, आगीतून जल कसं निर्माण झालं. आग आणि जल हे विरुद्ध आहे ना एकमेकाला. पण निर्मितीच्या वेळेला आपण हे वेगळं वेगळं कसं झालं म्हणतो. केमिकल फॉर्म्युला तुम्ही शिकलेला आहात जे आहे तिथे. वायूत हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड या सगळ्या गोष्टी. हायड्रोजन स्वतः जळतो. हायड्रोजन स्वतः जळतो. पण त्याला साथ कोणाची लागते? ऑक्सिजनची लागते. म्हटल्यावर निर्मिती काय झाली? हे दोघं हायड्रोजन आणि ऑक्सिजन एक झालं की तेजतत्व निर्माण झालं. पाण्याचा फॉर्म्युला काय आहे? H2O. H2O म्हणजे तोच हायड्रोजन आणि तोच ऑक्सिजन, त्याला वेगळं कॉम्बिनेशन देऊन त्याचं आपण स्वरूप बदलून त्याच्यात पाणी निर्मिती झालं. उत्पत्ती सगळ्याची एकातूनच आहे, फक्त प्लेसमेंट त्यांचं वेगळं वेगळं असल्यामुळे हे सगळं निर्माण झालं. आपल्याला लक्षात काय घ्यायचं याच्यात की मानवी देह जो आहे हा ह्या सगळ्या गोष्टींनीच बनलेला आहे. कारण सृष्टीची प्रत्येक गोष्टीची आई पंचमहाभूत तत्वानेच बनली. आणि ज्यावेळी सृष्टीची प्रत्येक गोष्ट पंचमहाभूत तत्वाने बनलेली आहे, हा आपला देह जो आहे हा पण त्याच्यातनच बनलेला आहे. म्हटल्यावर काय, आपण म्हणजे आपल्याला स्वरूप आहे, आपल्याला सगळं आहे, हे पृथ्वी तत्व झालं. त्याच्यातलं आपले सगळे अणुरेणू एकत्र करून जलतत्व, रक्त सगळीकडे प्रवाहित होतं, हे जलतत्व झालं. त्याच्यातलं तेजतत्व म्हटलं की आपल्याला स्पर्श केला की आपल्याला उष्ण स्पर्श लागतो ना. तो स्पर्श जर उष्ण नसला तर आपण मेलो. राईट. जास्त झाला की आपल्याला ताप आला. पण कमी झाला, ती उष्णता कमी झाली की आपण पृथ्वीवर राहत नाही. तेजतत्व. वायुतत्व म्हणजे आम्ही श्वासोश्वास करतो, सगळे मुवमेंट्स करतो, शरीराचे हालचाली सगळ्या करतो, हे त्यातलं वायुतत्व. आणि आकाश तत्व आपल्या शरीरामध्ये पोकळे आहेत. सगळीकडे एका सेल पासून ते सगळ्या शरीरामध्ये पोकळे आहेत. त्याचं सगळ्यात मोठं कनेक्शन आहे आपल्या कानाशी. जोपर्यंत कानाला पोकळी, कान बंद झाला की शब्द आत जाणे शक्य होत नाही, कमी ऐकायला येतं आपल्याला. म्हणजे सगळ्या शरीरामध्ये ज्या पोकळ्या आहेत त्या आकाश तत्वाने बनल्या आहेत. म्हटल्यावर असं म्हटलंय की सृष्टीचा एपिटोम आपल्याला म्हणायचं असेल तर मानवी देह हा एक्झॅक्टली सृष्टीशी निगडित आहे. तुम्ही म्हणाल मग बाकी सगळे जीव, जीवात्मा, बाकी सगळे जे आहेत खालच्यावर, कीड, मुळे, हत्ती, घोडा, यांचं काय?
हे पण स्वरूप नाही आहे का सृष्टीचं? आहे का? हे पण स्वरूप सृष्टीचंच आहे. पण फरक काय आहे त्याच्यात? तर फरक इंद्रियांचा फरक आहे. आपल्याला 5 ज्ञानेंद्रिय दिली आहे. 5 ज्ञानेंद्रिय दिली आहे. हा देह मिळाला कसा आपल्याला? म्हणजे इथपर्यंतची अवस्था कशी आहे? तुम्ही नेहमी ऐकताना 84 लक्ष योनीतून आपण गेलो नंतर, म्हणजे जाणं म्हणजे कसं? 84 लक्ष योनीत जाणं म्हणजे कसं? त्याचा फॉर्म्युला तुम्हाला लोमटे काका कधी सांगतील. 16 गुणिले 5 आणि प्रत्येकाचा पंचमहाभूताचा हा फॉर्म्युला आहे. पण आपल्याला समजायला काय, सगळ्यात सूक्ष्म जीव जो आहे त्याला आपण काय म्हणतो? हल्लीच येऊन गेला आपल्याकडे. येस, ते व्हायरस. ते आपल्याला कोणाला दिसलंच नाही ना, पण थोडं छोटा, म्हणजे त्याला आकार सुद्धा आपल्याला माहिती नाही. एक इमॅजिनरी आकार आपण केला त्याचा, दिसला नाही पण काम केवढं केलं. म्हटलं तो सगळ्यात सूक्ष्म आकार झाला उत्पत्तीचा. त्याच्यानंतर बॅक्टेरिया झाला, त्याच्यानंतर ॲमिबा झाला, त्याच्यानंतर पॅरामिशन झालं. म्हणजे त्याला घनस्वरूप घनस्वरूप येत राहिले. आता हे जे चेंजेस होत राहिले त्या जीवामध्ये, ते खूप लवकर चेंजेस होत राहिले. ते चेंजेस जे होत राहिले त्याच्यानंतर काय झालं की एक काळ असा आला की ते प्रत्येक वेळेला तो जीव एका महाभूतात ज्यावेळी जन्म घेतो तो ते महाभूत रिफाईन करण्यासाठी जन्म घेतो. ते महाभूत रिफाईन झालं की महाभूताची याचं जोड कशाचं आहे? तन्मात्राचं आहे. जसं ते महाभूत रिफाईन होतं तसं ते तन्मात्र रिफाईन होतं, तसं त्याचं ज्ञानेंद्रिय रिफाईन होतं. 3 लेवल झाले: महाभूत रिफाईनमेंट, तन्मात्र रिफाईन, प्रोडक्शन ऑफ सेन्स ऑर्गन्स. म्हणजे ज्ञानेंद्रिय आपला त्याचं वाढलं, एक ज्ञानेंद्रिय. उदाहरणार्थ तुम्ही गांडूळ घ्या. गांडूळला दिसत नाही, ऐकायला येत नाही, त्याला स्पर्श केलेलं थोडंसं जाणवतं, पण सगळ्यात निगडीत कशाला असतो तो? पृथ्वीशी. मग त्याचं गंधज्ञान हे फार वाढलेलं असतं. असं हळूहळू प्रत्येक योनीत ज्यावेळी तो जन्म घेतो त्यावेळी काय करतो जीव? की प्रत्येक योनीतला जन्म त्याचा महाभूताचं रिफाईनमेंट करण्यामागे जातं. महाभूताचं रिफाईनमेंट करताना ज्ञानेंद्रियाचं रिफाईनमेंट होतं. या सगळ्या गोष्टीसाठी तो वापर कसला करतो? आता हे रिफाईनमेंट कधी होतं? रिफाईनमेंट होतं ज्यावेळी तो सत्कर्म निर्माण करतो. सत्कर्म निर्माण करतो कुणासाठी निर्माण करतो? स्वतःसाठी निर्माण करत नाही. सृष्टीचं चांगलं व्हावं म्हणून तो सत्कर्म तिथे निर्माण करतो. आणि त्यावेळी तर तो वापर कसला करतो? स्वतःच्या देहाचा वापर करतो. किती सूक्ष्म आहे बघा. जीव ज्यावेळी उत्पत्ती स्वरूपात निघतो त्यावेळेला तो एखाद्या योनीत जन्म घेतो. त्या योनीत ज्यावेळी तो जन्म घेतो त्यावेळेला तो जीव एका महाभूताचं, पर्टिक्युलर महाभूताची त्याची निगडीत अवस्था असते. ती निगडीत अवस्था पर्टिक्युलर महाभूताशी असलेली ती ज्ञानेंद्रियाशी असते आणि ती तन्मात्रेशी असते आणि ती ज्ञानेंद्रियाला मिळालेली असते. समजलं सगळ्यांना की कठीण जात आहे? डिफिकल्ट? समजत नाही? मग का म्हणतो मी? कारण मग बाकीच्या सगळ्या जीवात ज्यावेळी बाकीच्या सगळ्या जीवांना सत्कर्म करायचं असतं त्यावेळी त्यांना वापर कसला करायचा असतो? त्यांना जो मिळालेला देह आहे त्या जन्मात, त्या योनीत ज्यावेळी त्यांना स्वतःचा देह झिजवून सत्कर्म जोडायचं असतं. आपण म्हणतो सृष्टीचा सगळ्यात उत्तम क्रिएशन जे आहे हे मानव आहे. मानव आपण सगळ्यात उत्तम क्रिएशन का म्हणतो? कारण तो आपली बुद्धी वापरून सगळं बाकी काही निर्मिती बाकीच्या गोष्टींची करता येते. एखादं म्हणजे आपली बुद्धी इतकी वाढलेली आहे आता की आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण आता निर्माण केलेलं आहे. मग
म्हणून मानवाला आपण सगळ्यात उत्तम क्रिएशन म्हणतो. पण ह्याचा सूक्ष्म भाग काय आहे की मानव हा एकच जीव असा आहे जो आपली पाचही ज्ञानेंद्रिय एका वेळेला उपयोग म्हणजे एकाच वेळेला पाचही ज्ञानेंद्रियाचा उपयोग करता येतो मानवाला. म्हणजे आपण कुठे आलो की आपली एबिलिटी पाचही ज्ञानेंद्रिय एकाच क्षणाला, ज्यावेळी मी खातो त्यावेळी मी चव घेतो, त्यावेळी मला स्पर्श ज्ञान होतं, त्यावेळी मला गंधज्ञान होतं, त्यावेळी मला रसज्ञान होतं, आवाज आला की जे काय खातो ते आपल्याला ऐकता येतं आणि खाण्यापूर्वी आपण जे काय खाणार ते बघतो. म्हणजे एक ऍक्टिव्हिटी ज्यावेळी आपण करतो त्यावेळी आपली पाचही ज्ञानेंद्रिय त्या ऍक्टिव्हिटीमध्ये उपस्थित असतात. मग इतर जीवांनी आपल्यात फरक समजला आपल्याला की इतर जीवांना त्यांची ज्ञानेंद्रिय पर्टिक्युलर लिमिट पर्यंतच वापरता येतात. आपल्याला आपली ज्ञानेंद्रिय आपल्याही लिमिटा पलीकडे वापरण्यात यायला पाहिजे. बाबांनी ज्यावेळी ज्ञानेंद्रिय म्हटली आहेत आपल्याला ह्याला ज्ञानेंद्रिय म्हटलेली नाही आहे, ती तुम्ही कार्य करण्यासाठी वापरतात म्हणून त्यांना कर्मेंद्रिय म्हटले. त्याचं सूक्ष्मत्व झालं म्हणजे या चार भिंतींच्या पलीकडे ज्यावेळी मला दिसायला लागलं त्यावेळी माझं अक्षी ज्ञानेंद्रिय किंवा डोळा माझा एवढा सूक्ष्म झालाय की इथे न बसता अमेरिकेत काय चाललंय ते मला दिसतंय. आता ऑफकोर्स तुम्ही म्हणाल की माझा मोबाईल आहे, मला त्याची गरज नाहीये, मला व्हिडिओ कॉल केला की अमेरिकेत काय चाललंय ते दिसतंय. असं नाही. पण दादा ज्यावेळी कामकाज करायचे आली होती एक केस अशी की अमेरिकेत आला होता माणूस, तर दादांनी स्पष्टपणे त्याच्या घराचा आकार काढून घेतला आणि त्याला सांगितलं तुझ्या ह्या कोणात असं असं आहे ते काढून बाहेर टेका, तिथं असं 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 कर. ठीक आहे मी सांगतोय ते. म्हणजे काय झालं की दादा इथे बसून अमेरिकेत काय चाललंय, त्यावेळी मोबाईल नव्हते ना, अमेरिकेत काय चाललंय हे बघू शकले. का बघू शकले की डोळे एवढे सूक्ष्म झालेले, ते डोळ्याचं ज्ञानेंद्रिय एवढं सूक्ष्म झालेलं की त्यांना इथे काय आहे ते ज्ञात झालं. आपला देह जो आहे ह्याचा विकास एवढा करायला पाहिजे की आपल्या तन्मात्रा एवढ्या सूक्ष्म व्हायला पाहिजे की तन्मात्रातून इंद्रियाला मिळणारं जे ज्ञान आहे ते इथे बसल्या ठिकाणी आपल्याला मिळायला पाहिजे. ही वाटचाल आपली आहे. शरीर 84 लक्ष योनीतून मिळालेलं आपल्याला शरीर आपण पण ती शेवटची अवस्था होती का आपली? डार्विन तिथे थांबला असं दादा म्हणाले. डार्विन जिथून थांबलाय तिथून आपण चालू केले. म्हणजे काय, तुम्ही उत्पत्तीची मानवाची उत्पत्तीची चित्र भरपूर बघितलेली असणार ना. माकड होता, मग त्याच्यानंतर तो 4 पायावर चालत होता, त्याच्यानंतर तो 2 पायावर चालू लागला, नंतर होमो इरेक्टस म्हणजे सरळ चालायला लागला, सरळ चालायला लागला, त्याच्यानंतर तो कपडे वगैरे काय घालत. म्हणजे हळूहळू ही प्रगती मागची आपल्याला दिसते. इथे येऊन थांबायचं आहे का मग ह्या अवस्थेत येऊन थांबायचं नाही आहे ना. ह्याची पुढची प्रगती आहे ना. ह्याची पुढची प्रगती खूप कमी स्वरूपात मानवाला झाली म्हटल्यावर या कार्याची स्थापना करावी लागली 2,500 वर्षामध्ये. का तर पुढची अवस्था जी गाठायला पाहिजे होते मानवाने ती अवस्था आपल्याला गाठणं शक्य झालं नाही आहे आजपर्यंत. म्हणून तर 2,500 वर्षापूर्वी नाथांना सूफींना एकत्र येऊन असं काहीतरी करावं लागलं ज्याच्यातून पुढची अवस्था प्राप्त व्हायला पाहिजे. तर पुढची अवस्था म्हणजे काय, मानवाची पुढची अवस्था म्हणजे काय? मानवाची पुढची अवस्था म्हणजे मानव हा देवास्वरूप व्हायला पाहिजे. ही मानवाची पुढची अवस्था आहे. मानव हा देवस्वरूप आहे. देवस्वरूप व्हायचं म्हणजे काय करायचं, म्हणजे काय, आपण ज्यावेळी प्रार्थना करतो की देवाला माझ्याकडे घेणे, मग ते देव आपण प्रार्थना केल्याबद्दल आपल्याला अनुकूल असेल तर असं सगळ्यांना आपल्या खाली जे जीव नवीन जीव येतात त्यांना आशीर्वाद देतात. तो आशीर्वाद आपल्या माध्यमातून प्रवाहित करून जे जीव गरजूवंत आहेत त्यांना खालून वरती करायला. ही
दैवस्वरूप अवस्था आहे. ही एवढी आपली अवस्था व्हायला पाहिजे. आणि हे कधी शक्य आहे? आत्म्याला वरतीच राहून करता आलं नसतं का हे? आत्म्याला वरतीच राहून करता आलं नसतं का हे? आत्म्याला वरती राहून करता येत नाही म्हणून तर आत्म्याला पंचमहाभूत तत्वांची गरज पडते. आत्म्याला वरती राहून करता येत नाही म्हणून हा सगळा क्रम जो आहे तो आपल्याला त्याला करावा लागला. क्रम काय करावा लागला? की सृष्टीची निर्मिती करून आत्मा, शेवटी आत्मा म्हणजे काय नंतर येईल, सृष्टीची निर्मिती करून पंचमहाभूतांची निर्मिती करून नंतर शक्ती धारणा करून शक्तीचा वाढ करून हे कंटिन्युटी जी व्हायला पाहिजे. दिस इज ओनली पॉसिबल व्हेन द सोल एक्सेप्ट्स अ ह्युमन फॉर्म. हे फक्त कधी पॉसिबल आहे, कधी शक्य आहे? ज्यावेळी मानवी देह धारणा होते त्याच वेळेला आत्म्याला आपली प्रगती करता येते. नाहीतर आत्मा निर्गुण निराकार आहे, त्याला काहीही करता येत नाही. म्हणजे काय झालं? हे जे सगळेजण आपण नश्वर म्हणतोय ना, सगळ्या बाकीच्या याच्यात सांगलं तुमचा देह आहे तो जाणार आहे हे, पण या देहाचा इतका व्हॅल्यू आहे की ह्याच्याशिवाय प्रगती काहीही होऊ शकत नाही. नश्वर आहेच म्हणजे उद्या सोडावाच लागेल आपल्याला, पण दुसरा धारण केल्याशिवाय त्याची पुढची प्रगती होणार. मग इम्पॉर्टन्स आपण कशाला द्यायला पाहिजे? या देहाला द्यायला पाहिजे. इम्पॉर्टन्स ज्यावेळी आपण ह्या म्हणजे याच्यात काय आहे ते तरी जाणून घ्यायला पाहिजे ना. कशामुळे आपल्याला देह प्राप्ती झाली, काय करून आपल्याला देह प्राप्ती झाली, आणि या देहाचा उपयोग आपण काय आणि कसा करून घ्यायला पाहिजे. येस, सो दिस इज युअर मोस्ट व्हॅल्युएबल पोझेशन. हे तुमचं सगळ्यात प्रेशस म्हणजे सगळ्यात उत्तम जे देवाने आपल्याला दिलं हे सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ह्याला आपण जपलं पाहिजे, याची आपण राखण केली पाहिजे, याचं आपण पोषण केलं पाहिजे. कारण ह्याच्याद्वारे जे आतमध्ये जी आपली शक्ती बसलेली आहे, जी दैव स्वरूप आहे, देवच घेऊन आत बसलाय, त्याची जर वाढ करायची आहे तर होणार ती याच्याचद्वारे. आणि दुसरा कुठलाही मार्ग नाही आहे. देवाला स्वतःला सुद्धा स्वरूपच घेऊन यावं लागतं. तर आपलं शरीर जे आहे, आपण नेहमी म्हणतो हे काया वाचा आणि मन. काया म्हणजे आपला देह झाला, वाचा जे मी काय बोलतो आता ती आपली वाचा झाली, आणि मन हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि माहिती नाही. या तिघांचं एकत्रीकरण केलं तर काया वाचा आणि मन हे एकत्र आल्यानंतरच देह मिळतो. मगाशी म्हटलेलं मी आपल्यात आणि इतर खालच्या वर्गाच्या जनावरात काय फरक आहे. तर आपल्याला पाचही ज्ञानेंद्रिय एकत्र करून आपल्याला वापरता येतात. तसंच दुसरी गोष्ट जी आपल्याला देवाने दिली आहे ते हे आहे, हे स्वरयंत्र, लॅरिंग्स ज्याला आपण म्हणतो. इतरांना फक्त आवाज आणि त्यांचा विशिष्ट स्वर काढण्याकरता वापरता येतं. ते म्हणजे चिमणी एखादी चिवचिव करते तो तेवढाच तिचा आवाज आहे, वाघ डरकावण्या घालतो तो तेवढाच त्याचा आवाज आहे. एलिफंट ट्रम्पेट्स, दॅट इज द ओनली व्हॉइस दॅट ही हॅज गॉट, दॅट इज द ओनली एक्सप्रेशन दॅट ही हॅज गॉट. पण मानवाचं तसं नाही आहे. मानवाचं कसं आहे की मी अनेक भाषा बोलू शकतो, मी अनेक स्वरांनी गाणं गाऊ शकतो, मी मोठ्याने हळू आवाजाने माझ्या आवाजाद्वारे क्रोध, लोभ, प्रेम, मत्सर हे सगळं मी व्यक्त करू शकतो. हे कशाद्वारे व्यक्त करू शकतो आपण? हे स्वरयंत्राद्वारे. म्हणजे काय झालं की आपला देह जो आहे त्याला एक विशिष्ट यंत्र दिलेलं आहे. त्या यंत्राच्या उपयोग करून आपण स्वतःचं पण कल्याण करू शकतो आणि इतरांचं पण कल्याण करू शकतो.
तो काया वाचा आणि मन, म्हणून वाचेला केवढं प्राधान्य दिलंय इथे. ही वाचा जर नसती तर आपल्याला एक्सप्रेशनच नाही. याचा उपयोग आपण कसा करतो नंतर. आता याला शरीराला साधन कसलं म्हटलंय की कर्मसंचयाची उतराई करायचं, म्हणजे कर्मसंचय कमी करायचं साधन. नाहीतर कर्मसंचय कसाच कमी होत नाही. कमी कर्मसंचय करायचं साधन म्हणजे शरीर आहे. आता मेडिकली बघायला गेला तर या दोन गोष्टी कायम चालू असतात की देहाची निर्मिती सदैव होत असते आणि देहाची झीज सदैव होत असते. कसं स्वरूप सांगितलं याचं की नदीचं स्वरूप सांगितलं. आपण एका नदीचा प्रवाह वाहत असतो ना, आपण त्याच नदीत दोनदा पाय देऊ शकतो का? नाही, कारण ती नदी वाहत असते. म्हणजे इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस ऑफ फ्लो. वाहणं हे कंटिन्युअस असतं. आता आपण इथे पाय दिला तर ते पाणी इथे पोहोचलं, पण त्या पाण्यात आपण पुन्हा पाय देऊ शकत नाही त्याच ह्याच्यात. तसाच आपला देह आहे, एका नदीच्या स्वरूपात आहे की ज्या देहामध्ये सदैव कसली ऍक्टिव्हिटी चालू असते की सेल्स तयार करायची आणि जे सेल्स वापरले गेले ज्याची झीज झाली ते टाकायचे बाहेर आणि पुन्हा नवीन निर्माण सेल्स करायचे असतात. ही ऍक्टिव्हिटी नेहमी चालू असते. आणि त्याच्यात हे आहे त्रिदोष, धातू आणि मल. त्रिदोष म्हणजे ज्या गोष्टी आहेत, ज्या शक्ती आहेत ज्याच्यामुळे हा देह सदैव चालू राहतो. वात, पित्त, कफ, वायू, तेज आणि जलतत्वाची स्वरूप आहे ती. आणि धातू म्हणजे जे शरीर आपण बनवायला घेतलेले धातू, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र, ह्या सगळ्या धातू जे आहेत ते या शरीरातून निर्मित झालेले असतात. तसंच शरीरातून वाईट पदार्थ जे असतात ते बाहेर करण्याची प्रक्रिया जे वापरून गेले असते मनाद्वारे होतं. या तीनही गोष्टींना तेवढंच इम्पॉर्टन्स दिलेलं आहे शास्त्राने. आता एवढंच आहे का हे आपल्याला दृश्य आहे जे आपण बघू शकतो. तेवढ्या शरीरानेच आपण आलेलो आहे का? मग आत्म्याला पण दुसऱ्या शरीराची गरज असते ना त्याला व्यक्त करायची म्हटल्यावर स्थूल देहाशी निगडीत आहे पंचमहाभूत तत्वे. स्थूल देहाशी देह हा पूर्ण बनलाय पंचमहाभूत. आपल्याला त्याच्याबरोबर जे आपल्याला दिसत नाही ते दोन देह आहेत ज्याचं स्वरूपच आपण बघू शकत नाही, आपल्याला माहितीच नाही ते, पण त्याचं अस्तित्व जाणवतं आपल्याला. म्हटल्यावर त्याच्याबरोबर आहेत हे दोन देह, सूक्ष्म देह आणि कारण. सूक्ष्म देहाची जोड आहे आपल्या पंचप्राण कोशाची आणि कारण देहाची जोड आहे आपल्या पंचप्राण. हे तीनही एकत्र येऊन स्थूल, सूक्ष्म आणि कारण आणि आत्मा हे ज्यावेळी एकत्र येतात त्याच वेळेला प्रोग्रेस होऊ शकतो. हे तीन जर एकत्र आले नाही आणि ह्याच्याबरोबर ह्याची प्रगती कधीच होऊ शकत नाही. ह्याच वेळेला प्रगती होऊ शकते. आणि ही संपूर्ण प्रगती कशात? याच्याबरोबर गणित समजलं? म्हणजे स्थूल देहाला किती इम्पॉर्टन्स दिलेला आहे. ह्याच्याशिवाय ह्याचं अस्तित्व नाही, ह्याच्याशिवाय ह्याचंही अस्तित्व नाही. म्हणजे सूक्ष्माचं आणि कारण देहाचं अस्तित्व जर व्यक्त करायला पाहिजे त्याला स्थूलातच यावं लागतं. स्थूलात आल्यानंतर आत्म्याबरोबर ज्यावेळी त्याची जोड झालेली असते त्याच वेळेला आत्मिक प्रगती होऊ शकते. म्हटल्यावर हे एवढं इम्पॉर्टंट आपला मानवी देह आहे. आता का जन्म घेतला? ऋणानुबंध जोडायला आणि ते व्यक्त करण्याकरता. आपला ऋणानुबंध जर 60 ते 70 वर्षाचा होता आणि 50व्या वर्षी जर आपल्याला मृत्यू आला तर ऋणानुबंधाचा बॅलन्स 10 उरला. आणि हा आपल्याला व्यक्त करायला पुढच्या 50-60 वर्षाबरोबर हा 10 वर्षाचा आणि ऍड झाला. असं करत करत आपण आलेलो आहोत. कारण आपण जगतोयच अज्ञानामुळे, आपल्याला माहितीच नाही आपल्याला काय करायचं आहे ते. आलोय खरं, बुद्धी अगदी सरळ स्वरूपात सुंदर बुद्धी दिलेली आहे ज्याची IQ लेवल आपल्याला मेजर करता येते.
पण आपल्याला ती कशी वापरावी याची माहिती नसल्यामुळे हे उरत 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 जाऊन त्याचं मोठं गडोलं होतं, बोजा होतो याचा. आता का आपण जन्म घेतो? कर्मसंचय. कसला कर्मसंचय? ऋणानुबंधाचा कर्मसंचय. अनेक जन्माच्या ऋणानुबंधांचा कर्मसंचय ज्या वेळेला होतो, तो कर्मसंचय कमी करण्यासाठी आत्मा सुरुवात करतो आणि म्हणतो मला देहप्राप्ती हवी आहे. कशा करता? कर्मसंचय. कुठला कर्मसंचय? कर्मऋणानुबंधाचा संचय. कर्मऋणानुबंधाचा संचय कधीचा? अनेक जन्मापूर्वीचा कर्मऋणानुबंधाचा संचय. अनेक जन्म मागला आपलं जे बाकी आहे सगळं, हे कमी करायला पाहिजे. हे कमी केल्यानंतर, हे कमी करण्यासाठी आत्मा प्रवृत्त होतो. प्रवृत्त कशासाठी होतो? की हा संचय सगळा जो आपला आहे आणि त्याच्याकरता आपल्याला देहप्राप्ती घ्यावी लागते. आपल्याकडे हे जर नसतंच कर्मसंचय, हे जर नसतंच तर आपल्याला इथपर्यंत यावंच लागलं नसतं. ही अवस्था कधी होते? ज्यावेळी आपल्याला कारण स्वरूपी जन्म घ्यावा लागतो, त्यावेळेला कर्मसंचय नसतो. त्यावेळी फक्त कारणाप्रत आपल्याला आपला जन्म घ्यावा लागतो. म्हणजे जसं दादांना घ्यावा लागला. पण आपण साधारण मानव आहोत म्हटल्यावर ही आपल्याला देहप्राप्तीची झालेली आहे, ही कर्मामुळेच झालेली आहे. आता हे सगळं व्यक्त करायला, हे म्हणजे कर्मसंचयाचं इझी करायला हे सगळं देहप्राप्ती झाली. आणि ह्याचं प्रतीक म्हणजे शारीर आहे. प्रतीक म्हणजे शारीर म्हणजे आपण मागं गेलो असतो बघणार की पहिल्या बॅकस्लाइड्स, 2 बॅकस्लाइड्स. शरीर हे प्रतीक कशाचं झालं? स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि आत्म्याचं प्रतीक झालं. आता आम्ही जे इथे आहोत, आमच्या बरोबर हा स्थूल देह आहे आमचा, त्याच्या आत सूक्ष्म देह आहे, त्याच्याही आत कारण देह आणि आत्मा. या 4 गोष्टी इथे बसलेल्या आहेत. कळलं? आता याचा कसा फॉर्म झाला? हा पंचमहाभूत तत्वानी हा देह झाला. आता या पंचमहाभूत तत्वाचा मूळ धर्म काय आहे? मूळ गुणधर्म या पंचमहाभूत तत्वांचा ज्ञान ग्रहण करण्याचा धर्मच आहे. ज्ञानेंद्रिय वापरण्याचा आणि ज्ञान ग्रहण करण्याचा. म्हणून ती सूक्ष्मात जाऊन त्यांच्या पंचतन्मात्रा होतात आणि पंचतन्मात्रा जोडल्या जातात आपल्या ज्ञानेंद्रियाशी. तर बघूया आपण पंचतन्मात्रा आणि ज्ञानेंद्रियाचा काय रिश्ता आहे. ही महाभूत झाली. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे तन्मात्र झाले. शब्द, गंध, रस, रूप, स्पर्श आणि शब्द ही झाली आपली इंद्रिय. त्याच्याबरोबर कान, त्वचा, डोळे, जीभ आणि नाक ती झाली त्याची अधिष्ठान. अधिष्ठान म्हणजे जिथे ती तन्मात्रा अधिष्ठित आहे. आकाश तन्मात्रा ही म्हणजे शब्द तन्मात्रा ही कानात अधिष्ठित आहे. स्पर्श तन्मात्रा ही त्वचेत अधिष्ठित आहे. आणि त्यांचं ज्ञान ग्रहण कसलं आहे? शब्दाचं, स्पर्शाचं, रूपाचं, रसाचं आणि गंधाचं. हे आपल्याला सगळ्यांना जाणणं आवश्यक आहे. हे जे आपल्याला दिलं आहे हे इथे इथे स्थायिक आहे. आता त्यात तन्मात्रा आणि जीव हे जन्मऋणानुबंधाला घेऊन तो वेळपर्यंत जीव हा वायू स्वरूपात असतो. जीव आणि तन्मात्रा एका बरोबरच राहतात. खाली येताना ते एका बरोबरच येतात, पण एकत्र राहत नाही. ह्याचं अस्तित्व वेगळं आहे, पण ह्याच्या बरोबरच हे असायला पाहिजे. म्हणजे काय? जाताना हा ह्याना घेऊन जातो बरोबर.
कुणाला घेऊन जातो? आपण जाताना काय घेऊन जाणार आहे? बरोबर, आपल्या तन्मात्रा घेऊन जाणार आहे. आपण कार्य काय करतो आहे, जी आपण साधना करतोय ती कशासाठी करतो आहे? ह्याच्या रिफाइनमेंट करता करतो आहे. ह्याच्या रिफाइनमेंट साठी ते केल्यामुळे काय होणार आहे? पुढचा जन्म जो आपला येणार आहे त्या जन्मात ह्याला या प्रगत झालेल्या स्वरूपात वापरता येणार आहे. समजतंय? किती सोपं आहे बघा, कठीण काहीच नाही. आपण आलो महाभूत घेऊन आणि तन्मात्र घेऊन पुढची लेवल वाढवायची म्हणजे काय करायचं? यांना जास्त शक्ती देऊन ह्याची रिफाइनमेंट करून, म्हणजे काय होणार? ह्या रिफाईन झाल्या की आपली ज्ञानेंद्रिय सहजपणे रिफाईन झाली. ज्ञानेंद्रिय सहजपणे रिफाईन झाली म्हणजे काय झालं की आपल्याला ज्ञानग्रहण म्हणजे आपल्याला जे सृष्टीचं ज्ञान व्हायला, शेवटी जन्म घेतो आत्मा कशाला? सृष्टीचं पूर्ण ज्ञान होण्याकरताच आत्मा जन्म घेतो. ही रिफाईन झाली म्हटल्यावर याला दर वेळेला येऊन येऊन चांगल्या प्रतीचा जन्म मिळाला. चांगल्या प्रतीचा जन्म म्हणजे काय? जो जन्म सोप्या रीती आला, सोपेपणाने आपल्याला मागच्या जन्माचं जे काय आहे ते जोडून दिलं. मागच्या जन्माचं जे काय ते जोडून दिल्यानंतर आपण जे काही देवतार्चन केलेलं असतं त्याची शक्ती आपल्याला, म्हणजे आपली प्रगत अवस्था पुढे राहील. ह्याच्या अगोदर काय होत होतं? दादा भेटण्या अगोदर काय होत होतं आपलं? की प्रत्येक जन्मात आपण काही ना काहीतरी सेवा केलेलीच असायची, पण त्या सेवेचा लाभ आपल्याला आणि ज्या कुटुंबात आपण जन्म घेतो त्या कुटुंबाने जे सेवा केलेली असते त्याचाही लाभ आपल्याला होत नव्हता, म्हणून तर दुःख आली. आणि म्हणून तर आपण काम कोणतरी काहीतरी मला याच्यातून बाहेर काढणार म्हटल्यावर आपण विडा लावला कामकाजासाठी. त्या दुःखावर जर आपल्याला नियंत्रण करायचं होतं तर आपल्याला आपली म्हणजे जे मागच्या जन्मातली आपण घेऊन आलेलो शक्ती असते तीच आपल्याला वापरता आली असते ना. त्याचा वापर आपल्यात झाला नाही, त्याचा फ्लोच झाला नाही म्हटल्यावर आपण इथे पोहोचलो. म्हणजे पुढचा जन्म सुरळीत कसा होणार की आपण मागच्या जन्मात काय केलंय ते जर आपल्याला जोडून दिलं मग त्यावेळेस प्रगती होते ना. नाहीतर पुन्हा आपण येतो, पुन्हा तेच करतो आणि पुन्हा जातो आणि परत तेच करायला परत येतो. So it is a very simple equation that the energy that you have accumulated in this state when you are here, that can be utilized in the following lifetimes that you take. म्हणजे पुढचे जन्म जे आपण घेणार आहोत त्यावेळी या शक्तीचा वापर आपल्याला करता येईल. मगाशी म्हटलेलं मी काय, स्त्री शक्तीला केवढं प्राधान्य दिलंय. जीव आणि तन्मात्रा कधी व्यक्त होतात? ज्यावेळी त्याला स्त्री शक्ती प्राप्त होते त्याच वेळेला जीव आणि तन्मात्रा एकत्र येऊ शकतात, नाहीतर त्यांना एक्झिस्टन्स नाही आहे. आणि हे का होतं? कारण स्त्री शरीर हे पूर्ण शरीर म्हटलेलं आहे. ही माझे शब्द नाहीत किंवा माझ्या शास्त्राचे शब्द नाही, हे ह्या सगळ्या मुलाखती आहेत, गुरु आणि सगळं हे दिलेलं आहे, तुम्ही वाचून बघू शकता. स्त्री ही पूर्ण, अपूर्ण काहीच नाही. आणि दुसरी गोष्ट आहे की स्त्री शक्ती ही कार्यप्रवर्तक म्हटलंय. स्त्री शक्तीला पूर्णत्व दिलंय आणि स्त्री शक्ती कार्यप्रवर्तक आहे. त्याचसाठी जीव आणि तन्मात्रा हे जो वेळपर्यंत त्यांना स्त्री सापडत नाही तो वेळपर्यंत खाली येऊ शकत नाही. एवढं प्राधान्य आणि एवढा फरक आज स्त्री शरीरात आणि पुरुष शरीरात आहे. समजला का तुम्हाला? येस. आता जन्म घेतो, कुठे जन्म घेतो? आत्मा डिसाईड करताना जन्म घेतो कुठे आपल्याला अनुकूल आहे त्या कुटुंबात आपण जन्म घेतो. आणि त्याच्या अगोदर कुठे होता तुम्ही आपल्याला माहिती नाहीये. आता कुठे आहे ते आपल्याला माहिती आहे, याच्या नंतर कुठे असणार हे आपल्याला माहिती नाहीये. राईट? अनुकूल आणि आपल्याला मुक्तता हवी असते. कशातून मुक्तता हवी असते? जन्म ऋणानुबंध म्हणजे पुनरपि जननम पुनरपि मरणम ह्या
सृष्टीच्या सायकलमधून आपल्याला मुक्तता हवी असते. म्हणून आपण आधी वरून खाली येण्या अगोदर 6 लोकांना आधी जन्माला घालतोच आणि त्याच्यानंतर आपण येतो इथे. त्याच्यानंतर आपण येतो कशाला? कारण हे कुटुंब मला अनुकूल आहे म्हणून येतो. होय, आपण भांडतो एकमेकाशी, भाऊ बहिणी सगळ्या, पण ऍक्च्युली मुळात बघायला गेलं आपली बुद्धी आपण वापरली. आपण आलो कशासाठी या कुटुंबामध्ये? आपले ऋणानुबंध त्या इतर व्यक्तीबरोबर होते म्हटल्यावरच आपल्याला ते पण ऋणानुबंध मुक्त करायचे होते आणि त्याच्याकरता आपण त्याच्यासाठी आलो. अनुकूलता बघून आणि जिथे मला मुक्त व्हायला मिळेल अशा ठिकाणी मी जन्म घेणार आहे. आणि याचं मेन कारण आहे जन्म मरण ऋणानुबंधातून मुक्तता. जीव आणि तन्मात्रा या एकत्र झाल्या की त्या आत्म्याला ज्ञानी असं म्हणतो आपण. जीव आणि तन्मात्रा एकत्र झाल्या त्यावेळी आपण त्या आत्म्याला ज्ञानी असतो. कसं आपण त्यांनी म्हणतो? पारलौकिक विद्या घेऊन, उपासना मार्गाने आणि धर्माचरणाने. 3 गोष्टी आपल्याला लागतात: पारलौकिक विद्या, उपासना मार्ग आणि धर्माचरण. या 3 गोष्टींनीच आपलं ज्ञान वाढतं आणि आपल्या पुढल्या जन्माची तरतूद होते. आता हे पाहिजे तसं नाहीये तुम्हाला, पण फक्त जाणायला पाहिजे. बीज स्वरूपात आपण येतो. 8 दिवस ते 1 महिन्यापर्यंत पूर्ण ब्रह्म असतं. त्यावेळी तन्मात्रा जागृती होती, जीवधारणा होते आणि कर्मसंचय व्हायला लागतो. आता पंचमहाभूतात गर्भाची, पंचमहाभूताचं कार्य काय आहे गर्भात? पृथ्वी महाभूत हे शरीराला आकार देतं. आपमहाभूत हे सगळे अणुरेणू असतात ते पृथ्वी महाभूताचे त्यांना एकत्र करतात. तेज जे आहे, आता एवढंच लक्षात घ्या, तेज जे आहे हे एकातून दुसऱ्यात कन्व्हर्जन करण्यासाठी कारणीभूत असतं. वायूला जलात कोणी चेंज केलं? मागे आपण स्लाइड बघितली त्याच्यात. वायू तत्वाला जलतत्वात कोणी त्याची कन्व्हर्जन कोणी केलं? तेजतत्वाने केलं. तसं प्रत्येक गोष्टीसाठी आपल्यात बदल व्हायला पाहिजे, आपल्या शरीरात बदल व्हायला पाहिजे, आपल्या आत्म्यात बदल व्हायला पाहिजे, तर त्याला तेज महाभूत हे कारणीभूत असतं. तेज महाभूत हे कारणीभूत असतं. वायू आणि आकाश गर्भामध्ये काय करतात की सगळ्या हालचाली ज्या गर्भाच्या असतात त्या वायू आणि आकाश करतात. वायू आणि आकाशात आपली वाढ. सगळ्यांनी तुम्ही हा बीज रुजत घालण्याचा हे बघितलं, एक्सपेरिमेंट केला होता ना लहानपणी. मोड आलेली धान्याला मोड आले कधी आपण धान्य पाण्यात घातलं की धान्याला मोड आले. पाण्यात घातलं त्याच्यानंतर आपण ते पृथ्वीत पेरलं की त्याला मोड आले. वरती एक भाग गेला, खाली एक भाग. वरती भाग गेला कसा? वायू एक एक आपण जर कमी करत गेलो याच्यातला, धान्याला पाणीच दिलं नाही त्याला मोड येणार का? नाही. धान्याला जर काळखात सापून राहील, आपण पाणी पण दिलं पण ते अंधारात ठेवलं, त्याला तेजतत्व दिलंच नाही, पुढे वाढून ते झाड होणार आहे का? नाही. धान्याला पृथ्वी दिली, आग दिलं, तेज दिलं, पण हवा अजिबात दिली नाही, ते बीज वाढणार आहे का? नाही. तसंच पृथ्वी, आग, तेज, वायू आणि दिलं, चारे दिलं आणि घट्ट बांधून ठेवलं आपण, त्याला अवकाशच दिला नाही वाढायचा, वाढणार आहे का? नाही. सो अशा रीतीने प्रत्येक महाभूत हे शरीराला तेवढंच गरजेचं असतं. कर्मसंचय आणि देहधारणा हे स्पेसिफिकली स्त्रियांसाठी आहे आणि जे पुन्हा वडील होणार आहे त्या मुलांसाठी. कर्मसंचय आणि देहधारणा या दोन्ही गोष्टी एका बरोबरच तयार होत असतात. आपला कर्मसंचय, आपली देहधारणा झाली त्याच वेळेला झाला, म्हणजे आपण गर्भावस्थेत होतो त्याच वेळेला कर्मसंचय आणि देहधारणा झाली. आणि पूर्ण कर्म जे आपलं आहे संचित होतं कधी? गर्भावस्थेत ज्यावेळी आपण असतो त्याच वेळेला पूर्ण कर्मसंचय होतो.
त्याच्यानंतर कर्मसंचय कदापिही शक्य नाही आहे. कर्मसंचय हा गर्भावस्थेतच होतो. आणि हा कसा होतो? ज्यावेळी स्त्री त्या बीजाबद्दल अत्यंतिक प्रेम व्यक्त करते आणि स्त्री तात्विक विचार आणि आचार या दोन्ही गोष्टींना सांभाळून गर्भप्राप्ती करते, त्याच वेळेला होणाऱ्या मुलाचा कर्मसंचय पूर्णत्वाने त्या गर्भावस्थेत होतो. त्याच्या व्यतिरिक्त जर आपले विचार वाईट असले, आपण कार्य जे काय केली याच्यात केलं तर ते डिस्टर्बन्सेस त्यावेळेला असतात. म्हणून आपण म्हणतो माझं मूल आपण सगळं चांगलं केलं, आपल्याला कशाला असावं. ऑल दॅट इज युअर व्हॉट यू हॅव डन इन द इंट्रायुट्राइन लाईफ. जे तुम्ही तुमच्या गर्भावस्थेत केलंय आणि तुमच्या सभोवती जे सराउंडिंग होते त्याच्यामुळे कर्मसंचय होतो. मग दोन कर्म असतात ना, दुष्कर्म आणि सत्कर्म. एका कॉईनचे दोन बाजू, दुष्कर्म आणि सत्कर्म. एका कॉईनचे दोन बाजू. मुलाखतीत सांगितलंय त्यांना दुष्कर्म असतातच, पण ती उदित कधी होतात? तर आधी सत्कर्म उदित होते. आधी सत्कर्म उदित झाल्यानंतर दुष्कर्म जे असतं ते हळूहळू उदित. पण ज्यावेळी हे कमी पडत आहे, त्याचा हे संपतं आपलं, त्याच वेळेला समजायचं की आपलं सत्कर्म संपलं, दुष्कर्म यायला लागलंय म्हटल्यावर आपल्याला काहीतरी उपासना, काहीतरी साधना करणं भाग आहे. तर हे आपल्याला न लागू देता, उदित न होता, हे आपल्याला ह्याचा वापर जास्त करून आपल्याला जन्म पूर्ण करायचा आहे आपल्याला. का तर आपण जे काही देवकृत्य करतो, साधना करतो, उपासना करतो, ज्ञानग्रहण करतो, हे काय करतो की याची वाढ जास्ती करण्याकरता. याची वाढ जास्ती झाली की आपोआप हे आधी उदित होतं. याला उदित व्हायचा प्रश्नच येत नाही. हे आपल्या आपण ते विलयन होऊन जातं किंवा विमोचन होतं. याचं म्हटल्यावर काय सांगितलंय, नियमितपणे तुम्ही काही देवताजप करा, काही करू नका, साधना एवढी 35 मिनिटांची करा. म्हटल्यावर ह्याची वाढ झाली, याची वाढ झाली की आपोआप हे कमी झालं. आपोआप हे कमी झालं म्हटल्यावर त्याला व्यक्त स्वरूप आलंच नाही. राईट? सत्कर्म उदित झालं. जो वेळपर्यंत स्त्रीला ही चांगली भावना असत नाही, तो वेळपर्यंत विशिष्ट कर्मसंचय होत नाही. हे कटाक्षाने सगळ्याने पाळून, सगळ्याने समजून, ज्यांच्या घरात गर्भिणी आहेत त्यांना व्यवस्थितपणे पाळायला पाहिजे. सगळ्यांनी, कुटुंबाने. स्त्रीने तर पाळायलाच पाहिजे, पण त्याच्याबरोबर जे असतात फॅमिली मेंबर्स त्यांनी सुद्धा ते. का? कारण नवीन जीव जो येतोय त्याचा कर्मसंचय चालू आहे. त्याचा कर्मसंचय चालू असल्यामुळे त्याच्यात आपण बाधा आणता कामा नये. त्याला रिस्पॉन्सिबल, त्याचे जबाबदार तुम्ही असतात नवीन जीवाच्या कर्मसंचयाच्या वेळेस. आता हे त्रिदोषाच्या देह जो आहे आपला, त्याची फंक्शनॅलिटी आहे. फंक्शनॅलिटी म्हणजे ह्या 3 शक्ती आपण वापरतो. कशा करता? तर देहाला जीवित ठेवण्याकरता, देह निरोगी ठेवण्याकरता, देहाचं आरोग्य सांभाळण्याकरता हे आपल्याला कार्य करायला देते. वात, पित्त आणि कफ. आता वात म्हणजे वायू. हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, कारण ह्याच्याशिवाय हे दोन्ही ज्या गोष्टी आहेत त्यांचं कार्य अजिबात होत नाही. हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यावर अवलंबून बाकी सगळी कार्य शरीराची याच्यावर अवलंबून. ह्याचे 5 भाग आहेत. प्राण, व्यान, उदान, समान आणि अपान. प्राण, व्यान, उदान, समान आणि अपान हे वायूचे 5 प्रकार झाले. ह्याला पंचप्राण म्हणतात आपण. ह्याची कार्य जी आहे ती वेगळी वेगळी आहे प्रत्येक वायूची, आणि त्याची स्थानं पण देहात आहे ती वेगळी वेगळी आहे. प्राणवरती आहे, छातीत उदान आहे, समान आहे पोटाजवळ, अपान आहे नाभीच्या खाली,
आणि व्यान आहे हा सर्व शरीरवर प्रसरित आहे. हे 5 तऱ्हेच्या शक्ती आहेत ह्या देहाचं पूर्ण कार्य सहजरित्या करून आणतात. आता ह्याच्यात जर डिस्टर्बन्स आला, एकाच डिस्टर्बन्स आला की बाकीच्याच सगळ्यांना डिस्टर्बन्स येतो. म्हणजे काय? उदाहरणार्थ सकाळी उठल्या उठल्या पहिलं काम आपण काय करायचं असतं की मलमूत्र विसर्जन. मलमूत्र विसर्जन म्हणजे काय की आपण जे काही आहार आदल्या दिवशी घेतलेला असतो त्याचा वापर पचन झाल्यानंतर आहार रस निर्माण होतो. आहार रस निर्माण झाल्यानंतर जो भाग शरीराला त्याज्य आहे, जो भाग शरीराचा म्हणजे शरीराला पोषक नाही आहे त्याचं मलस्वरूप होतं आणि ते जाऊन कुठं राहतं? आपल्या आतड्यात रेक्टममध्ये गुदामध्ये जाऊन बसतं. दिवसभराचं ॲक्युम्युलेट होऊन तिथे जाऊन बसतं. रात्री त्याच्यावर पचनक्रिया होते, त्याच्यातलं जलतत्व जे आहे ते शरीर काढून घेतो आणि नंतर उर्वरित जो भाग आहे तो दुसऱ्या दिवशी आपल्याला बाहेर फेकावा लागतो. आता ही क्रिया जर व्यवस्थित झाली नाही तर काय होतं? ही मुळात ही नैसर्गिकरित्या एकच क्रिया आहे की आपोआप व्हायला पाहिजे. ही क्रिया जर व्यवस्थित झाली नाही तर काय होतं? एखाद्या दिवशी तुमचं मलमूत्र विसर्जन नीट झालं नाही, तुमच्या शरीरात काय होतं? एक म्हणजे आपल्याला पोटात गॅस झाल्यासारखं होतं, ऍसिड वाटल्यासारखं होतं, भूक नीट लागत नाही, जिभेला चव असत नाही, तोंडाला वास येतो, आलस्य येतं, जीभ जड झाल्यासारखा वाटतो. एकच क्रिया काय? मलाचं विसर्जन. ही एकच क्रिया जर नीट झाली नाही तर काय झालं? एवढ्या या गोष्टी शरीराला हानिकारक ठरल्या. शरीराला हानिकारक ठरल्या म्हणजे काय झालं? त्याच्यावरून काय होतं? आपल्या मनावर परिणाम होतो, आपल्याला कंटाळा आल्यासारखा वाटतो, आपल्याला चिडचिडेपणा येतो. किती गोष्टी बघा, एक साधी गोष्ट मला विसरतो, त्याच्यातून ह्या एवढ्या गोष्टी निर्माण होतात. डिस्टर्बन्स म्हटल्यावर किती सूक्ष्म आपण असायला पाहिजे या वायू तत्वाला नीट ठेवायला. कारण ह्या वायू तत्वावर पूर्ण आपला मेकॅनिझम चालू आहे. शरीराचं पूर्ण मेकॅनिझम ऍक्टिव्हिटीचं या वायू तत्वावर चालू आहे. पित्ताने काय होतं? जे बाहेरच्या गोष्टी आपण शरीरामध्ये घेतो त्याचं कन्व्हर्जन म्हणजे त्याचं स्वरूप बदलून शरीराला लागणारे जे काही अंश आहेत ते धारण करणे. दिस इज इन्क्लुडिंग सेन्स ऑर्गन्स. आपण जे काय बाहेर बघतो, आपण जे काय बघतो डोळ्याने ते शरीराला जर पोषक आहे तर आपण त्याच्याकडे बघत राहतो, पण ते जर शरीराला पोषक नाही तर त्या गोष्टीकडे आपण बघत नाही. पण जबरदस्तीने काही गोष्टी आपण बघतात ज्याचा परिणाम मनावर होतो. जसं काय आपण हिंसक गोष्टी बघतो टेलिव्हिजनवर, अशा काही अनेक गोष्टी असतात जे आपण बघतो ज्याचा परिणाम मनावर होतो. म्हणजे ह्याचं पाचन कोणी करून द्यायचं असतं? जे काय आपण बघतो त्याचं पाचन पित्ताने करायचं असतं. उदाहरणार्थ आपण बघतो एखादी गोष्ट पण त्याच्या आपल्याशी काही संबंध नाही, मग ते देहात जरी दिसलं तरी ते देहात धारण होत नाही. दिसलं पण त्याच्या मनाबरोबर जर आपण संबंध ठेवला म्हणजे आपण अटॅच झालो त्या गोष्टीला तर ती गोष्ट दोषी आपल्यात येते. सो पित्ताचा ऋणानुबंध काय? पित्ताचं कार्य काय आहे आपल्या याच्यात? की बाहेरची गोष्ट शरीरामध्ये आल्यावर तिचं पाचन करून कन्व्हर्जन करून देहात ठेवायचं. आणि कफ हा बॉडीला सस्टेन करतो, कफ हा बॉडीला धरून बसतो. नाहीतर आपण जाळून गेलो असतो. कारण ह्या दोघांनाही हे दोघंही आपल्याला दिसत नाही, हे एकच आपल्याला दिसत असतं. आता आपल्या शरीरामध्ये दैहिक दृष्टी आपल्याकडे काय काय आहे? हा ह्याच्या पूर्वीचा भाग जो झाला हा पूर्णपणे आध्यात्मिक भाग झाला. आपल्याकडे अस्थी आहेत ज्याच्यावर देहाची धारणा संपूर्णपणे झाली, आपली हाडं. नेक्स्ट त्याच्यावर लेपन आहे मांसाचं, म्हणजे हाड हे सगळ्यात आतमध्ये आहे, त्याच्यावर लेपन आहे मांसाचं. त्या मांसाला आणि सर्व शरीराला पोषण देणाऱ्या ह्या रक्तवाहिन्या आहेत. आता रक्तवाहिन्या निळ्या आहेत आणि लाल आहेत.
लाल रक्तवाहिन्यातून हृदयातून फुफ्फुसाद्वारे प्युरिफाय केलेला म्हणजे शुद्ध केलेलं रक्त हृदयात येऊन सगळ्या शरीरापर्यंत त्याचं प्रसरण होतं लाल वाहिन्यांनी, आणि निळ्या वाहिन्यांनी जे आहे हे सर्व शरीराकडे जे पसरलेलं रक्त वापरलेलं आहे ते पुन्हा फुफ्फुसाकडे जातं आणि फुफ्फुसाकडून पुन्हा हृदयाकडे जातं. याला रक्ताभिसरण म्हणतो. ही प्रक्रिया नियमित रूपाने आपला जरी प्रयत्न त्याच्यात काही नसलाही आत्मिक शक्तीद्वारे होते. ही आपली पचन अन्ननलिका आणि पचनाचे द एंटायर पार्ट, इसोफेगस, स्टमक, पोट, त्याला यकृत दिलेला आहे, छोट्या आतड्या, मोठ्या आतड्या, गुद. मग अन्न जे येतं त्या नलिकेतून, ह्याच्यात सगळं आकाश तत्व आहे, तेज तत्व आहे, जलतत्व आहे, सगळी पाचही तत्व आहेत. पण ह्याला पोकळी आहे म्हटल्यावर याच्यातून तुम्हाला काही घालता येतं, इथपर्यंत ठेवता येतं आणि इथून बाहेर करता. आता आपली वाताची स्थानं जी आपण बघितली ती ह्याच्यावरच अवलंबून आहे पूर्णपणे. अपान इथे आहे, अपानातून ही गोष्ट जर बाहेर नाही गेली तर इथे अवरोध निर्माण होतो, त्याच्यात वायू भरतो, त्याच्यातून वापस इथे पचनक्रिया जी आहे ह्याचं कार्य होत नाही, याचं कार्य होत नाही. हे इथे भरलंय म्हटल्यावर याच्यात आपल्याला अन्न घ्यायची इच्छा होत नाही, अन्न घ्यायची इच्छा होत नाही, दुर्गंध इथून बाहेर येतो. मग तुम्ही टूथपेस्ट वापरा, टूथब्रश वापरा, माउथ फ्रेशनर्स वापरा, च्युइंग गम खा, काही करा, जो वेळपर्यंत हे साफ नाही तो वेळपर्यंत हे होत नाही, जो वेळपर्यंत हे साफ नाही त्या हृदयात बरं वाटत नाही आपल्याला. सो दिस इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. म्हणून आपल्याला साधना करण्याबद्दल काय सांगितलंय, आंघोळ करा, त्याच्या अगोदर मलमूत्र विसर्जन करून क्रिया झाल्यावरच शरीरामध्ये नवीन शक्ती आपण धारण करू शकतो. आपल्या शरीराला बाकी दिलेले ह्यांना हॉर्मोनल ग्लँड्स म्हटले. ह्यांचे स्राव जे आहेत या निस्रावी ग्रंथी आहेत. ह्यांचे स्राव जे आहे ते डायरेक्टली ब्लडमध्ये जातात. फक्त एवढंच लक्षात ठेवा की त्यांचं लोकेशन कुठे कुठे आहे, कारण न्यासात आपण हेच ज्ञान वापरणार आहोत. पिट्युटरी इथे प्रधान ग्रंथी म्हटलं आहे. आपण सगळे कुंकू लावतो, स्त्रिया कुंकू लावतात, पुरुष कुंकू लावतात, हे भ्रूमध्य असायला पाहिजे. ह्याला पिट्युटरीचं स्थान म्हटलंय, ह्याला मास्टर ग्लँड म्हटलंय. हा जर व्यवस्थित तर बाकीचे हे सगळे हॉर्मोनल ग्लँड्स व्यवस्थित आहे. पण ह्यांची रचनात्मक दृष्ट्या पाहायला गेला तर हा पिट्युटरी, इथे हायपोथॅलॅमस, इथे थायरॉइड, इथे पॅराथायरॉइड्स, ॲड्रिनल्स, पॅन्क्रियास आणि बीजग्रंथी आपल्याला आहेत, टेस्टिस आणि ओव्हरी. शरीराच्या मध्यभागावर त्याची रचना दिलेली आहे. कळलं? शरीराच्या मध्यभागामध्ये हा पूर्ण भाग जो आहे त्याची रचना दिलेली आहे. असा वेळी आपल्याला हात मऊ होणार नाही, याच्याच अनुषंगाने होणार आहे. कारण थोडं सुद्धा मनावर डिस्टर्बन्स झालं की हे सगळे डिस्टर्ब होतात. थोडं सुद्धा आपलं मन थोडं सुद्धा डिस्टर्ब झालं की हे सगळे डिस्टर्ब होतात. आणि ह्यांना डिस्टर्ब झाल्यानंतर ह्यांना औषधं खूप खूप कमी आहेत, त्यांचा अजून शोध लागलेला आहे. आणि अशाच अनेक लाखो ग्रंथी, ज्यांना हॉर्मोनल ग्लँड्स म्हटलंय, त्यांचा अजून शोध लागलेलाच नाही असं दादांनी व्यक्त केलंय. हे आपल्या शरीरभर पसरलेले आहेत. अनेक हजारो ग्रंथी अशा आहेत ज्या आपल्या पूर्ण शरीरभर पसरलेल्या आहेत. पण ह्याला प्रधान ग्रंथी म्हणतायत कारण ह्याचे सिक्रिशन्स जे आहेत एवढे सूक्ष्म आहेत की ह्यांचा शरीरावर लगेच परिणाम होतो. सॉरी, तुम्हाला काही दिसत नाही विशेष, पण हा आपला मेंदू, हा आपला पाठीचा कणा ज्याला सुषुम्ना म्हणतो, त्याच्या बाजूला इडा आणि पिंगला. सगळं शरीराचं कार्य इथून सुरू होतं. हा ठीक, तर बाकी सगळ्या गोष्टी. पण ह्याच्याबरोबर बघणार तुम्ही तर एवढ्या सूक्ष्म नाड्या इथेपर्यंत पोचल्या आहेत, हात पाय खालीपर्यंत.
तुमच्या पायावर एखादी मुंगी चालते, खालच्या लास्ट बोटाच्या नखाच्या बाहेर एखाद्या मुंगीचा स्पर्श झाला, तुम्हाला जाणवतो की नाही? येस, जाणवतो. कुठे? हा एवढा सूक्ष्म स्पर्श आपल्याला इथे जाणवतो. इथून मग तो व्यक्त करतो, काय करतो की आता मुंगी लागली आहे मला एकदा ती झाडून काढायची किंवा मारायचे, वॉट एव्हर इट इज. सो ह्याच ही कनेक्टिव्हिटी आहे, स्पर्शाची कनेक्टिव्हिटी. आपलं पूर्ण आरोग्य जे आहे हे याच्यावर अवलंबून आहे. मेंदू ठीक तर बाकी सगळं ठीक. म्हणून रचनात्मक दृष्ट्या देताना शरीराची रचना काय आहे? हे तुमचं स्कल किंवा कवटी किंवा क्रेनियम हे पूर्णपणे घट्ट आहे बघा. तुम्ही मारा, असं करा, आतमध्ये काय होणार नाही, बाहेर दुखणार. राईट? या एवढ्या भागावर आपली पाचही ज्ञानेंद्रिय जी आहेत ती या एवढ्या भागावर आहेत. आपले डोळे, आपलं नाक, आपली जीभ, आपले कान, चार स्पर्शनेंद्रिय सर्व देहावर आहे. पण ही 4 ज्ञानेंद्रिय जे आहे ते इथे लोकेटेड आहेत. हा भाग पूर्णपणे प्रोटेक्टेड आहे. पूर्णपणे प्रोटेक्टेड कशामुळे आहे? हाड जे आहे या भागावर हे पूर्णपणे पॅक केलेलं आहे. आता लहान मुलाचं कसं असतं की हे एकच हाड नाही आहे, त्याला 22 हाडं वेगळी आहेत, ती एकत्र झालेली आहे. आणि जसं आपण कपडा, गोधडी आपण जशी शिवतो ना 4 कपडे एकत्र करून, तशा प्रकारे हे शिवलं गेलेलं आहे. मग लहान मुलाचं कसं हे जॉईन झालेलं नसतं. तुम्ही इथे हात लावून बघितलाय, ब्रह्मरंध्र टाळू म्हणतात त्याला, इट इज व्हेरी सॉफ्ट. हळूहळू ते भरून येतात. कारण योनीचा मार्ग एवढा छोटा असतो, त्या योनीच्या मार्गाद्वारे ज्यावेळी मूल प्रसव होऊन बाहेर येतं त्यावेळी हा जर आकार मोठा असता आणि घट्ट असला तर मूल येणं शक्य होणार नाही. ते सॉफ्ट असतात, बोन्स घट्ट झालेले नसतात ते, म्हणून ते त्याच्याद्वारे ह्याच्यासाठी त्याची रचना एकत्र केली असते. दुसरी गोष्ट अशी आहे, देवाने निर्माण करत असताना एखाद्या ठिकाणी आपल्याला लागलं, आता एक ग्लास जर आपण एखाद्या ठिकाणी त्याला जोरात मारलं तर चीर पडून संपूर्ण ग्लास तुकडे होतात. पण वेगळे जर भागाने बनवलेलं असेल तर एकीकडे इंजुरी झाली तर ती सगळीकडे पसरत नाही. एवढ्या सूक्ष्मपणे देवाने रचना करताना निर्माण केलं आपलं मस्तिष्क. हे त्याच्या खाली आपण बघायला गेलो तर इथे हृदय आहे आणि फुफ्फुस आहे. या हृदयाला आणि फुफ्फुसाला प्रोटेक्शन म्हणून 2 गोष्टी दिलेल्या आहेत. आपण ज्यावेळी श्वासोच्छ्वास करतो त्यावेळी कसं आहे की लंग्स फुलायला पाहिजे, आपले फुफ्फुस फुलायला पाहिजे, त्याला अवकाश पाहिजे. इथे जर हाडाने बंद केलं असतं तर त्याला अवकाश मिळालेला नसतो. पण ॲट द सेम टाइम त्याला प्रोटेक्शन पाहिजे म्हणून तिथे हाडं आहेत आणि जाड असे मसल्स आहेत मध्ये. तुम्ही हात लावून बघा, तुम्हाला एक हाड लागणार, त्याच्यामध्ये स्पेस लागणार. त्याच्यामुळे काय होतं की फुफ्फुसांना अवकाश मिळतोय वाढायला आणि कमी व्हायला. त्याच्या खाली गेला आपण तर बघतो आपलं उदर आहे. उदरात आपण अन्न ग्रहण केल्यानंतर ते अन्नाला जागा करायला पाहिजे म्हणून वरून हाड नाही आहे, नाहीतर इथे अवकाश झालाच नसता, स्पेस वाढायला मिळालेच नसते, चान्सेस नसतात. त्याच्या खालचा जो भाग आहे ज्याला श्रोणी म्हणतो, ज्याच्यात अपान राहतो, ते पूर्ण हाड आहे. पण ती वेगळी हाडं करून तिथे पण प्रोटेक्शन. न्यासाचं परफेक्ट रिलेशन या रचनेशी आहे. आता स्पर्शनेंद्रिय हे सगळ्यात मोठं ज्ञानेंद्रिय आहे. हे सार्वदेहिक आहे, सगळीकडे पसरलेलं आहे आणि त्या इंद्रियाद्वारेच आपण आपला विकास जास्त करू शकतो. श्रवणेंद्रिय आपण ऐकतो डोळ्याने, आपण पण शरीराचा जर विकास आपल्याला करायला पाहिजे तर स्पर्श तन्मात्रा ही आपली जागृत असायला पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला सगळा विकास जास्त करता येतो. म्हणून सर्व देहाकडे ते पसरलेलं आहे आणि त्याचं कार्य सार्वदेहिकच आहे. आता हा आणि हा वेगळे वेगळे असतात, एकत्र राहत नसतात. पण हा हे
ह्याला प्रवृत्त करते परत परत की जन्म घे जन्म घे जन्म घे, मला कमी कमी व्हायचंय, मला कमी व्हायचं म्हणून हे ह्याला प्रवृत्त करतं आणि दोघे जण मिळून ह्याची धारणा करतात. आता तो आत्मा म्हणजे काय आहे? लॅबोरेटरीमध्ये काढून बघता येतो का आपल्याला? फोटोग्राफ काढून बघता येतो का आपल्याला? नाही, अजूनपर्यंत तरी झालेत नाही. पण नॉयटिक्स हे सायन्स आहे जे अजून प्रगत होत आहे की आता आत्म्याचं वजन म्हणून त्यांनी काढलंय काहीतरी, म्हणजे व्यक्ती वेगळी शक्ती म्हणून निर्मित झाली असं माहिती आहे. आत्मा हे मूळ चैतन्याचा एक भाग आहे. त्याचा धर्म काय आहे? कधी त्याचा नाश होणं शक्य नाही आणि अविमुक्त म्हणजे सदैव तो मुक्त असतो. बंधनं कशाची येतात त्याच्यावर? धर्माची बंधनं येतात. पण आपल्याला बाहेर ज्यावेळी त्याचा एक्झिस्टन्स देह सोडून गेल्यानंतर तो एकटाच राहतो, काही आपल्या बरोबर ठेवत नाही. त्याचे गुण दोन, त्याचा धर्म आहे अविनाशी आणि अविमुक्त. ह्या अविनाशी अविमुक्त अवस्थेची एक्झिस्टन्सची ह्याला आत्मा म्हणतात. हे सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. आत्म्याला नाव देताना काय म्हटलंय? अमित्य ओंकार. म्हणजे त्याच्यातून स्पंदन जे बाहेर येतात ते ओंकाराचे स्पंदन बाहेर येतात. अमित्य ओंकार, ओम. त्याचे गुण काय आहेत? शुद्ध आणि सात्विक आहे. त्याला आवडीनिवडी काही नाहीच आहे आणि अत्यंत सहिष्णुता, सहन करण्याची ताकद अत्यंत असते त्याच्यात. आपल्याला काय, आपण काय लक्षात घ्यायचं आहे या क्षणाला? हे एकच, आपला आत्मा हा अमित्य ओंकार आहे. अमित्य ओंकार म्हणजे सदैव चालू राहणारा ओंकार आहे. पहिलं वाक्य होतं, दादांना काही वेगळं करता आलं नसतं का? वेगळे मंत्र म्हणता आले नसते का? त्यांनी शोधतानाच असं शोधलंय की आणि देतानाच असं दिलंय की डायरेक्ट कनेक्शन, नो इनडायरेक्ट कनेक्शन. देहधारणा कशासाठी करतो? तर सृष्टीचं ज्ञान जे आहे ते घेण्याकरता आत्मा देहधारणा करतो. देहधारणा म्हणजे काय? परत आपण जाऊ मागे आणि स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि आत्मा हे चारही गोष्टींना म्हटल्यावर आपण देहधारणा म्हणजे जे सूक्ष्म आहे एवढं त्याला मोठं स्वरूप देणं. सुसूक्ष्म जी गोष्ट आहे त्याला मोठं स्वरूप देणं. आत्मा आपल्याला दिसतो का? नाही दिसतो. त्याचं स्वरूप काय दिसतं आपल्याला? पूर्ण देह. म्हणजे ज्याचं स्थान हे आहे त्याचं व्यक्त स्वरूप हे. ज्या सूक्ष्म आत्म्याचं स्थान, आपण सूक्ष्म आत्म्याचं जो आत्मा शुद्धपणे आपल्याला दिसत नाही त्याचं व्यक्त स्वरूप आपल्याला दिसतं ते आपला मानवी देह. येस. देहधारणेने काय केलं? मूल चैतन्य जे आहे त्याला व्यक्त स्वरूप दिलं. आणि हे कशासाठी केलं? तर ज्ञानग्रहणासाठी केलं. कुठलं ज्ञानग्रहण? सृष्टीचं ज्ञान. शेवटी इट ओपन्स अप टू व्हॉट? आपली पूर्ण देहधारणा जी आहे याला केवढं महत्व आहे आणि आपण त्या देहधारणेचा उपयोग कशा करता करतोय. म्हणजे येताना आपण काय निश्चय करून आलो होतो की आत्मा निश्चय करून आला होता मला सृष्टीचं ज्ञान आणखीन जास्त व्हायला पाहिजे. पण आल्यानंतर आपण काय करतो? ते सगळं विसरून जातो आणि
या पसाऱ्यात आपण मिसळून जातो. अविनाशी म्हटलंय. अविनाशी आत्मा पण अविनाशी आणि बाबा आमच्या शास्त्रात आम्ही म्हणतो देह पण अविनाशी. बाहेर तुम्ही कुठेही चला देह नश्वर देह नश्वर देह नश्वर हेच ऐकतो. आत्मा ईश्वर देह नश्वर. पण बाबांनी ह्याला जेवढं इम्पॉर्टन्स दिलंय तेवढंच ह्याला इम्पॉर्टन्स दिलं. पण अविनाशी पण म्हटलंय. अविनाशी म्हणजे काय? देहाचा नाश होत नाही. आपण मरून गेल्यावर तर देहाचा नाश होतोच ना. मग अविनाशी का म्हटलंय? आपण चेंजेस इन फॉर्म. एक्झॅक्टली. आपण जी पुन्हा जन्माला आल्यानंतर तीच पंचमहाभूतत्वे घेऊन जन्माला येतो ना. आणि वेगळी कुठे निर्माण केली आहे का सृष्टीने? जी मागच्या जन्मात वापरलेली तीच पंचमहाभूतत्व पुन्हा जन्मी येताना तीच पंचमहाभूतत्व जन्माला घेऊन येतो. ती त्या पंचमहाभूतत्वांचा नाश झालेला नाही, स्वरूप बदललेला. म्हणजे दोन्ही गोष्टी ज्या आहेत या अविनाशी आहेत, कारण कायम स्वरूपात आहे. आता त्या ज्या वेळेला कायम स्वरूपात आहे ह्याला वेचता येतात आपल्याला कसली हवी आहे. ह्याला फक्त ह्याने सांगितलेली तेवढीच घेता येतात. म्हणजे आत्मा जे घेऊन जातो बरोबर काय घेऊन जातो? पंचतन्मात्र. पंचतन्मात्र ही काय आहे? सूक्ष्म स्वरूपात पंचमहाभूत. पुन्हा जन्माला येतो त्यावेळी काय करतो? कुठली पंचमहाभूत तत्व वापरतो? ज्यावेळी पुन्हा आत्मा जन्माला येतो त्यावेळी मातृची पंचमहाभूत तत्व, पितृज पंचमहाभूत तत्व, मातेने खाल्लेला आहाराची पंचमहाभूत तत्व. ही पंचमहाभूत तत्व तो घेतोच, पण त्यांचं इक्वेशन जे आहे तरतम भाव या पंचमहाभूत तत्वांच्या अस्तित्वाचा जो आत्मा घेऊन गेलेला असतो तो आपली आल्यावरच तो त्याच्यात घातल्यानंतरच शरीराची रचना निर्माण होते. म्हणजे आपले तन्मात्र ज्यावेळी आत्मा त्या गर्भावस्थेत आतमध्ये टाकतो त्याच्यानंतरच कुठल्या प्रमाणाने कुठला महाभूत त्या देहात असावं हे आत्मा स्वतःच ठरवतो. इट इज दॅट सिम्पल. म्हणजे आपलं कर्तव्य मुळात काय आहे की घेऊन जाताना आपण घेऊन जाणार आहे ती पंचमहाभूत तत्वेच. कशा स्वरूपात? पंचतन्मात्राच्या स्वरूपात घेऊन जाणार. पंचतन्मात्राच्या स्वरूपात ज्यावेळी आपण ती पंचमहाभूत तत्वे घेऊन जाणार ते आपल्या हातात आहे. आपल्याला काय न्यायचं आहे? दुसऱ्याची आपण काही घेऊन जाऊ शकत नाही. 5 रुपये त्याचे घेऊन तुम्ही या जन्मात घेणार घ्याल, पण ते तुम्हाला जाताना बरोबर घेऊन जायला मिळणार. म्हणजे आपल्या पुढील जन्माची तरतूद आपल्याला या जन्मात कशा प्रकारे करायची आहे, अगदी सुसूक्ष्म स्वरूपी करायची आहे, ज्याच्यामुळे आपल्याला आपली पंचतन्मात्रे विकसित करून ते आपल्या बॅगेत बांधून घेऊन जायचं. आपण नेहमी म्हणतो ना प्रार्थनेत, पुढील जन्माची तरतूद मनुष्याने या जन्मी अतिप्रयत्न करावी. कशी करता येते? पुढच्या जन्मासाठी बँक बॅलन्स बँक ऑफ इंडियामध्ये ठेवला आणि मला तो मी घेतला जन्म फ्रान्समध्ये, बँक ऑफ इंडियातले पैसे मला फ्रान्समध्ये कसे मिळणार? नाही मिळणार. राईट? सो सिमिलरली आपल्याशी निगडीत काय असणार आहे? तन्मात्रेच निगडीत असणार. तो आपलं कार्य जे आता आहे किंवा आपलं काम जे आता आहे ते आपला विज्ञानमय कोश उघडून त्याच्या स्वरूपी आपण आतमध्ये बघून आपल्याला काय काय पाहिजे, आपण काय कशासाठी आलो आणि काय करायचं आहे आपल्याला ह्याची जाणीव ठेवूनच करायचं आहे. आणि याच्यासाठी आपल्याला दादाने काय करू केलं आहे? एकच 35 मिनिटाची साधना, नथिंग मोर दॅन दॅट. मग केवढं सोपं करून दिलंय आपल्याला.
आपण मेजर कसं करतो ते, मला गाडी हवी होती, मला फ्रीज हवा होता, नाही मिळाला, दादानी नाही दिला मला. सो मटेरियल गुड्स जे आपण इथेच ठेवून जाणार आहोत त्याच्यावर आपण मेजर ठरवतो की त्यांनी काय द्यायचं आहे ते. पण त्यांनी ऑलरेडी त्याच्यापेक्षा अनेक जन्मांची तुमची तरतूद करून ठेवली आहे. ती कशी करून ठेवली? फक्त 36 मिनिट्स, फक्त 36 मिनिटांनी जर तुम्हाला एवढं सगळं प्राप्त होऊ शकतं. पण ती कशी करायची आहे? अवधान स्वरूपात करायची आहे. आणि काही जबरदस्ती कसलीच नाही करायची, अवधान स्वरूपात करायची. जर अविनाशी आत्मा आणि अविनाशी देह. देह हा पंचमहाभूत तत्वाने बनलेला असतो. मृत्यूनंतर हा देह पंचमहाभूत पुन्हा त्या सृष्टीमध्ये विलीन होतात आणि तेच परमाणू आपण पुन्हा वापरतो देहप्राप्तीसाठी पुढच्या जन्मात. जसं तेल आणि पाणी आपण कदापि एकत्र करू शकत नाही. आपण ते कोलॉइड मध्ये ठेवू शकतो, एका बाटलीत ठेवू शकतो, पण तेल आणि पाणी कधी मिसळत नाही. ही जी अवस्था आहे, जर देह नाशी होता, जर अविनाशी होता आत्मा, तर ह्या पंचमहाभूताशी त्याची निगडता कधीच झाली नसती. पाणी आणि पाणी एकत्र होऊन एकाच ह्याच्यात राहू शकतात. तसंच पंचमहाभूत तत्व आणि आत्मा यांचा संबंध एकमेकाशी आहे, म्हणून तर ती एकमेकाशी परत येतात. पण तेल आणि पाणी जसं आहे ते एकत्र कधी होऊ शकत नाही, त्या स्वरूपामध्ये आत्मा आणि जीव देह असत नाही. आत्मा आणि देह पाणी आणि पाण्यासारखाच एकमेकात विलीन होऊ शकतो. तेल आणि पाणी होऊ शकत नाही. म्हणून ही पंचमहाभूत तत्व सेम आपण वापरतो. गेल्या जन्मातली या जन्मात वापरते, तीच पुढच्या जन्मात वापरणार आहोत. तीच पंचमहाभूत तत्व जी सृष्टीने निर्माण केली आहे. जन्म का घेतो आत्मा? कार्यकारण भाव पूर्ण करायला, कर्मपूर्तता पूर्ण करायला. कशाद्वारे कर्मपूर्तता पूर्ण होते? पुन्हा पंचमहाभूत तत्वाद्वारेच ती कर्मपूर्तता पूर्ण होते. आणि ही पूर्ण झालेली कर्मपूर्तता आत्म्याशी उरत नाही परत. पुन्हा लक्षात घ्या, हे सगळं जे आत्मा करतो हे आपल्याकडे ठेवत नाही, आपल्यापासून वेगळं ठेवतो. का? तर त्याची एनर्जी त्याला मूळ चैतन्याशी जोडण्यासाठी वापरायची असते. म्हणून ही इज व्हेरी स्मार्ट. ही विल नॉट गेट बॉन्डेड इनटू एनी ऑफ दिस. ही विल हॅव टू डू ऑल दीज थिंग्स टू गेट मोर एनर्जी, बट ही विल नेव्हर गेट बॉन्डेड इनटू एनी ऑफ दिस. कधीही याच्यात ते बॉन्ड होऊन राहणार नाही. का? तर त्याचं उद्दिष्ट काय आहे की मूळ चैतन्याशी आपण जाऊन एकत्र व्हायला पाहिजे. हे त्याचं उद्दिष्ट आहे. मूळ चैतन्याशी एकत्र व्हायचं म्हणजे काय व्हायचं? आपण मगाशी बघितलं की मूळ चैतन्यातूनच आपण आलेलो आहोत. आता मूळ चैतन्याच जर त्याचं तेज जर सूर्यासारखं आहे आणि आपलं नाहीच आहे, तर आपण तिथपर्यंत जाऊ तर आपण जळून जाऊ. पण आपलंही तेज आपण त्या मूळ चैतन्याबरोबर जर वापरून एकत्र करायला मिळालं आपल्याला, तर ते एक होऊ शकतं. It has to have the same quantum of energy that is at a higher level in order to get together with the existence of the higher form of energy. म्हणजे आत्म्याची एनर्जी आपण एवढी वाढवायला पाहिजे की मूळ चैतन्याची जी एनर्जी आहे तिथपर्यंत आल्यानंतरच आत्मा मूळ चैतन्याकडे एकत्र राहू शकतो. आणि आपल्यासाठी केवढं मोठं गिफ्ट आहे हे. आपल्याला मूळ चैतन्याशी एकत्र व्हायची गरजच नाहीये. आपल्याला मार्ग दिलाय, तुम्हाला कठीण मार्ग दिलेला नाहीये. आपल्याला हळू आपलं चैतन्य बाबांकडे द्यायचं आहे आणि बाबांच्याद्वारे आपल्याला तिथे जायचं. म्हणजे आपण कशावर बसून जाणार आहोत? इट इज कॉल्ड एज अ रायडर एनर्जी, रायडर फॉर्म ऑफ एनर्जी. म्हणजे माणसाला जर इथून तिथे जायचं असेल, मला चालत जायला इतका वेळ लागला असता, जर मला घोडा दिला तर इथून तिथे मी डायरेक्ट पोहोचणार. आता विमानात बसवला की आणि वेळच नाही ना, एका तासात तिथून तिथे पोहोचतो. तसं
विमान सोडून जाताना बाबाने स्वतःचं रॉकेट दिलं की त्या रॉकेटावर तुम्ही बसा आणि मूळ चैतन्याशी एकत्र व्हा. सो थिंग्स आर व्हेरी व्हेरी इझी फॉर अस. वी आर एक्स्ट्रीमली लकी. मूळ चैतन्याशी एकत्र व्हायचं हे असतं. त्याचा एकच धर्म आहे की जन्मजन्मांचा ऋणानुबंधातून मुक्त व्हायचं आणि वेगळ्या आत्म्याच्या इच्छा काहीच नाही. बाकी ज्या इच्छा आहेत त्या आपल्या देहाच्या आहेत. महात्म्याला जन्म घ्यायला कोण लावतो? सगळी कर्म जी जन्मजन्मांतरात झालेली आहेत ती कर्म आत्म्याला जन्म घ्यायला लावतात. आता जन्म घेताना इथून आपली साधना सुरू होणार आहे. जन्म घेताना काय करतं आत्मा की आपण जसा जसा जन्म घेतो तशी आपल्याच आत्म्याची चैतन्य वलय जी आहे ती आपल्या भोवती अशी निर्माण करतो. अशा रिंग्स तुम्ही इमॅजिन करा, तर चित्र बघणार घ्या. आता ही चैतन्य वलय कुणाची असतात? त्या मूळ चैतन्याची ज्या आत्म्याने जन्म घेतलाय त्याची ती चैतन्य वलय असतात. ती चैतन्य वलय चैतन्यमय नसतात. ती चैतन्य वलय चैतन्यमय नसतात. ती चैतन्यमय नसल्यामुळे काय होतं? त्या वलयात शक्ती नसते. आणि ही का निर्माण करतो आपण की चैतन्याने ही चैतन्यमय नसतात कारण चैतन्याला देहधारणा करायची असते. चैतन्य देहधारणा केल्यानंतर उर्वरित शक्ती असते त्याची वलय निर्माण करतात. हे मूळ चैतन्य हा तुमचा देह आणि तुमच्या भोवती ही वलय आहे. ह्या चैतन्य वलयांना तुम्ही रोज आपली आत्मिक शक्ती वाढवून चैतन्यमय करायचं आहे. म्हणजे आपल्याला बाहेरून येणाऱ्या ज्या ताकदी आहेत त्या त्रास होणार नाही. आणि चैतन्यवलय चार्ज कशी करणार? आपण उपासनेद्वारे चार्ज करणार. आणि हे सगळं डिपेंडेंट कशावर आहे? गुरुशक्तीवर डिपेंडेंट आहे. गुरुकृपेवर डिपेंड होते. विल टेक अ ब्रेक फॉर 5 minutes. 1 मिनिट हे संपवतो. हे आपण कसं करायचं आहे? चैतन्याची वलय चार्ज कशी करायची आहे? आपण ईश्वरवादी व्हायचं आहे, आत्म्याबरोबर एक व्हायचं आहे.